कारी त्रिपुरान्तकारी भानु शशि भूमिसूतो बुधस्य गुरुस्य शुक्रस्य शनिराहु केतवः कुर्वन्ति सर्वे मम सुप्रभातं। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी। गेले 7 दिवस जो काही आपला ज्ञानेश्वर पारायण सोहळा आणि प्रवचन हा ज्ञानयज्ञ चालू आहे, या ज्ञानयज्ञातील शेवटची सभेला अर्पण करताना आपल्या भूदेवांच्या साक्षीनं अत्यंत आनंद होत आहे। आत्ताच निमक काकांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण 18वा अध्याय पूर्ण केला। 18वा अध्याय हा कळसाध्याय म्हणून समजला जातो किंवा त्याला एकाध्यायी गीता असं म्हणतात। म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरीचं सार किंवा 18 अध्यायांचं सार या शेवटच्या अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे। कालच आपण ऐकलं की जेव्हा एखादा ग्रंथ असतो त्यावेळेला त्याला त्या ग्रंथाचा कर्ता कोण आहे, ग्रंथाचा विषय कोणता आहे, ग्रंथाची उपयुक्तता कोणती आहे आणि ग्रंथाची फलश्रुती काय आहे, या 4 गोष्टी आपण काल ऐकल्या। ग्रंथाचा कर्ता हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण सांगतायत, म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा हा ग्रंथाचा कर्ता आहे। ग्रंथाचा विषय जो आहे हा विषय हा गीता आहे आणि या गीतेमधले जीवनातलं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे। उपयुक्तता काय आहे तर नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी, एवढी उपयुक्तता आहे। आणि फलश्रुती काय आहे तर मानवी जीवनामध्ये मोक्षप्राप्ती व्हावी आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा, हा त्याच्यातला उद्देश आहे। माऊलींनीसुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना प्रतिज्ञा केली, वाग्विलास विस्तारू गीतार्थेशी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा। त्यांनी प्रतिज्ञा केली की मी आनंदाचं कुंपण या जगाला घालेल। म्हणजे फलश्रुती जी आहे ही सुद्धा उत्तम आहे। ज्ञानेश्वरी ग्रंथ हा भगवद्गीतेवर माऊलींनी भाष्य केलेलं आहे। पुढे ते म्हणतात हे भाष्य मी स्वतः केलेलं नाही तर भाष्यकाराचे वाटप असतो। म्हणजे व्यास महर्षींना विचारूनच त्यांनी ही संपूर्ण ग्रंथाची पुढे रचना केली आहे असं ज्ञानेश्वर माऊली स्वतः म्हणतात। असो, आज जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय आहे कर्मे इशू भजावा, म्हणजे कामातच भगवंत आहे हा विषय आहे। खरं तर भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी अनेक अंगांनी आपण अभ्यास करतो। अभ्यासक जे आहेत ते चिकित्सक पद्धतीने अभ्यास करणारे असतात। म्हणजे त्याच्यातलं रस आहे का, उपमा आहेत का, अलंकार आहेत का, आणि कोणकोणत्या प्रकारच्या काही उपमा दिलेल्या आहेत, दृष्टांत दिलेले आहेत, असे जे चिकित्सक असतात तो तसा अभ्यास करतात। तुमच्या आमच्यासारखे जे भक्त आहेत
ते भक्तीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीकडे पाहतात. काही व्यक्ती ही कर्माच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीकडे पाहतात. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्ही गोष्टींची सांगड घातलेली आहे. पण ज्ञानयोग म्हणावं, परवाही मी आपल्याला सांगितलं की योग या शब्दामध्ये युज नावाचा धातू आहे. युज म्हणजे जोडणे, म्हणजे ज्ञानयोग ज्ञानाने जोडणे, भक्तियोग भक्तीने जोडणे, कर्मयोग कर्माने जोडणे. मग आपल्या जीवनाचं फलित काय आहे, जीवनाचं इप्सित काय आहे, जीवनाचं ध्येय काय आहे? तर प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येते तेव्हा त्या व्यक्तीने 3 गोष्टींचा विचार करावा असं आपण नेहमी म्हणत असतो. को अहम, मी कोण आहे, कथमिदं जातं, मला जायचं आहे कुठं, को अस्य कर्ता, मला निर्माण करणारा कोण आहे. या 3 गोष्टीचा विचार केला की माणसाला जीवनाचा अर्थ कळू शकतो. को अहम, मी कोण आहे, तर अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. अहम सहा, मी तो आहे. तत्वमसी, म्हणजे हे जी वेदांची वाक्य आहेत, म्हणजे मी ब्रह्म आहे याची अनुभूती आपल्याला मिळवता येणं, यालाच आपण मोक्ष असं म्हणतो. दुसरा जो विचार आपण पाहिला की कथमिदं जातं, मला नेमकं जायचं आहे कुठं, म्हणजे मी भगवंताचा अंश आहे आणि म्हणून मला त्या भगवंतापर्यंत जायचं आहे, त्याच्यासाठी मला वाटचाल करायची आणि त्यासाठी जे मार्ग आहेत हे 3 मार्ग सांगितलेले आहेत. आणि को अस्य कर्ता, मला निर्माण करणारा कोण आहे, मला निर्माण करणारा तो भगवंत आहे आणि म्हणून मला त्याच्याकडे जायचं आहे. अशा 3 गोष्टींचा आपण विचार करू शकतो. या ठिकाणी कर्मे इशू वजावा, म्हणजे कामातच भगवंत आहे. मग भगवंत कोणता आहे नेमका, जो निर्गुण निराकार अशा प्रकारचा भगवंत आहे का, सगुण साकार अशा प्रकारचा भगवंत आहे का? मुळातच ज्ञानेश्वर माऊली हे निर्गुणाचे उपासक आहेत. ते निर्गुण निराकार अशा प्रकारचा भगवंत पाहतात आणि म्हणून ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना सुद्धा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, ते ओंकाराला नमस्कार करतात. कारण हा ओंकार निर्गुण आहे, निराकार अशा प्रकारचा आहे, अव्यक्त असा आहे आणि हा जो प्रणवाचा पहिला ध्वनी आहे म्हणून तो ओंकार, आणि त्या ओंकाराला नमस्कार केला आहे. पण माऊलींच्या मनात लगेच दुसरा प्रश्न येतो की ते सुरुवातीला जरी ओंकाराला नमस्कार करत असतील तरीसुद्धा ओम नमोजी आद्या, हे ओंकारा मी तुला नमस्कार करतो कारण तू आद्य आहेस, तू प्रथम अशा प्रकारचा आहेस. वेद प्रतिपाद्या, वेदांच्या प्रतिपादनाचा विषय तू आहेस. जय जय स्वसंवेद्या, म्हणजे स्वसंवेद्या म्हणजे स्वतःला जाणणारा अशा प्रकारचा तू ओंकार आहेस. आणि मग आत्मरूपा, शेवटी तो आत्मरूप आहेस. म्हणजे ओंकार हा दुसरा तिसरा कुठे नसून तो आपल्यातच आहे, पण तो निर्गुण निराकार अशा प्रकारचा आहे. पण माऊलींच्या मनामध्ये लगेच प्रश्न येतो, ऐकणारा जो वर्ग आहे की मौनी बाबांच्या मंदिरात पैशाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी भगवद्गीतेसारखा प्रचंड तत्त्वज्ञानाचा ग्रंथ समोर ठेवला आणि त्याच्यावर निरूपण केलं, भाष्य केलं. समोर ऐकायला जो श्रोता आहे, सुतार, सोनार, सारी, माळी, कोळी 18 पगड जातीचे लोक आहेत, ब्रह्मवृंद आहेत, शेतकरी आहेत. या लोकांना आपल्याला गीता ही समजावून सांगायची. हे आत्मज्ञान, हे ब्रह्मज्ञान लोकांना समजावून सांगायचं आहे. मग हे लोक तर सगळे निर्गुणाचे उपासक नसतील, हे सगुणाचे उपासक आहेत. कारण 750 वर्षापूर्वीची परिस्थिती बघा, त्यावेळेचा समाज आणि आत्ताचा समाज याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. पूर्वी कदाचित एवढा विचार करणारी माणसं असतीलच असं सांगता येत नाहीत, पण दुसरा लगेच बाजू आपल्या लक्षात येते बरं का. ज्या अर्थी माऊलींनी एवढं मोठं तत्त्वज्ञान सांगितलं आहे, मग ते लोकांना समजत असल्याशिवाय सांगितलं आहे का? म्हणजे ते लोकसुद्धा त्यावेळेला तेवढ्याच पात्रतेचे असतील, नक्कीच असणार, परंतु ते सगुणाचे उपासक आहेत. म्हणून माऊली लगेच तिकडे वळाले. देवा तूची गणेशू, त्या ओंकाराला नमस्कार करताना ते सगुण साकार अशा प्रकारचा गणेश पाहतात. ते म्हणतात देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. म्हणजे हा ओंकार दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस, तूच गणेश आहेस. आणि मग सगुणाकडे वळताना त्या गणेशाचं वर्णन मोठं सुंदर त्यांनी केलेलं आहे. आकार चरण विकुल उदार विशाल मकार महामंदाकार मस्तकाकारे. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीला. म्हणजे गणपतीची शुंडा म्हणजे काय आहे,
गणपतीची मेखला म्हणजे काय आहे, गणपतीचे कान म्हणजे काय आहेत, गणपतीचं मोदक जो हातामध्ये आहे ते म्हणजे नेमकं काय आहे, असं रूपकात्मक वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी या ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात केलेलं आहे. आणि अशा प्रकारचा गणेश अद्यापर्यंत एकाही साहित्यिकाने साकारलेलं नाही. इतकं त्याचं सुंदर अशा प्रकारचं वर्णन आहे, बारकाईने जर आपण वर्णन वाचलं तर. आणि शेवटी ते म्हणतात की याच्यामध्ये आकार, उकार आणि मकार, ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती स्थिती लय, या तिन्ही गोष्टी आहेत. म्हणजे निर्माण करणारा तूच आहेस, पालनपोषण करणाराही तूच आहेस आणि संहार करणारासुद्धा तूच आहेस. अशा प्रकारचा गणेश ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती स्थिती आणि लय, निर्माण करणे, पालनपोषण करणे आणि संहार करणे. इंग्रजीमध्ये फार छान शब्द आहे, मागच्या वेळेला मी आपल्याला सांगितलं आहे. इंग्रजीमध्ये देवाला गॉड शब्द वापरतात. जी फॉर जनरेट, निर्माण करणे. ओ फॉर ऑपरेट, चालवणे. आपण नाही म्हणतो ऑपरेटर कोण या मशीनवर, म्हणजे चालवणे. आणि डी फॉर डिस्ट्रॉय, म्हणजे संहार करणे. म्हणजे निर्माण करणे, चालवणे आणि संहार करणे. GOD. पण जर अर्थ समजला नाही तर 3 पाय मिणीवरी 1 पाय मेरू शिकारी, नाही का, DOG अशा प्रकारचा अर्थ होऊन जातो. असो, माऊलींचा गणेश किंवा माऊली मुळातच निर्गुण निराकार अशा प्रकारचे आहेत. मग त्यांनी अर्जुनात वास्तविक ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर समाजाचं प्रबोधन करण्यासाठी अनेक प्रकारचे ग्रंथ होते, अनेक वेद होते, पुराण होती, उपनिषदं होती. पण माऊलींनी समाज प्रबोधन करण्यासाठी त्यांचा उपयोग केला नाही, गीतेचीच निवड केली. गीतेची निवड का केली तर 5000 वर्षापूर्वीचा गीतेतला अर्जुन त्यांनी पाहिला होता. तो संभ्रमावस्थेमध्ये असणारा अर्जुन त्यांनी पाहिला होता. मी नेमकं काय करायचं गोंधळलेल्या स्थितीमध्ये त्यांनी पाहिलेला अर्जुन होता. आणि 750 वर्षापूर्वी समाजाची सुद्धा अशाच प्रकारची अवस्था होती. यवनांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या होत्या. रामदेवरायाचं राज्य जवळजवळ संपुष्टात येण्याची वेळ होती. ज्ञानेश्वरी लिहिली शके 1272. त्यावेळेला त्यांनी हे यादवांचंच राज्य होतं. परंतु ज्ञानेश्वरी लिखाणानंतर म्हणजे माऊलींच्या नंतर पुन्हा ते मलिक कफूर नावाचा तो मुस्लिम सरदार आला आणि यादवांचं राज्य त्यावेळेला संपलं. अशा वेळेला समाजामध्ये नेमकं आम्ही काय करावं अशी एक संभ्रमावस्था होती. मग माऊलीने ते पाहिलं होतं. मग जर आपल्याला समाजाचं प्रबोधन करायचं असेल तर त्यांनी गीतेचीच निवड केली. कारण अर्जुन हा गोंधळलेल्या स्थितीमध्ये होता. त्यावेळेला समाजही गोंधळलेल्या स्थितीत होता. रूपाची पूजा करायची की अरूपाची पूजा करायची, निर्गुणाची पूजा करायची की सगुणाची पूजा करायची, द्वैताची पूजा करायची की अद्वैताची पूजा करायची, नेमकं भगवंत कुठे आहे हेच लोकांना समजत नव्हतं. अज्ञानाच्या अंधकारात सापडणारा समाज त्यांनी पाहिला होता. दगडधोंड्यांमध्ये अशा प्रकारचा पाहणारा देव लोकांना दिसत होता. परंतु देव दगडात आहे का, देव धोंड्यांमध्ये आहे का, मग देव नेमका कुठे आहे हे लोकांना सांगणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणून माऊलींनी गीतेची निवड केली. अहो तुम्ही अर्जुनाचे पांती, जे परिसण्यायोग्य होती, आपण सगळे अर्जुनाच्या पंक्तीत आहे आहोत असं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा माऊली म्हणतात बरेच वेळा की अर्जुनाचे प्रश्न आणि आपले प्रश्न सारखेच आहेत. मग भगवद्गीता त्यांनी आणखीन मराठीमधूनच का लिहिली हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. वास्तविक माऊलींचं संस्कृतवर किती प्रभुत्व आहे हे आपल्या सहज लक्षात येत आहे. कारण गुरुवंदना ज्या वेळेला पाहतो काही काही अध्यायांमधली 10व्या अध्यायामधली गुरुवंदना पाहिली, गुत्तूर वहिनींची सुद्धा दमछाक झाली श्लोक वाचता वाचता. निमक काका तर गाडी सुटली वरकत त्यांची गुरुचं वर्णन करतात. म्हणजे इतकं म्हणजे क्षणभर आम्हाला वाटावं की हे संस्कृतमधले शब्द आहेत की मराठीतले शब्द आहेत. वाचताना किंवा म्हणजे शब्द इतके संस्कृत प्रचूर अशा प्रकारचे आहेत. पण असं असतानासुद्धा संस्कृतवर प्रभुत्व असतानासुद्धा माऊलींनी समाजासाठी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी त्यांच्याच भाषेतून हे केलेलं आहे. मराठीतूनच लिहिले आणि केवढं मोठं वैभव मराठीला प्राप्त करून दिलं त्यांनी. माझा मराठीचा बोल कौतुके, परी अमृता ते पैजा सिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन, किंवा मी बोली रूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय परभोगिविन इंद्रिया करवी. म्हणजे एवढं परतत्वाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य या मराठीमध्ये आहे. एवढं मराठीला त्यांनी वैभव प्राप्त करून दिलं. बरं हे सोपं नव्हतं बरं का.
12व्या शतकामध्ये मराठीमधून निरूपण करणं हे सोपं नव्हतं. 14व्या शतकातली गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे. 14व्या शतकामध्ये नाथ महाराजांनी भागवत मराठीमधून लिहिलं. त्यावेळेला लोकांनी खूप विरोध केला, पण नंतर भागवताचं महत्त्व ज्या वेळेला समजलं त्यावेळेला काशीच्या पंडितांनीसुद्धा काशीमध्ये भागवताची मिरवणूक काढली. पण आपले वडील कीर्तन प्रवचन मराठीतून करतात, रामायण त्यांनी मराठीतून लिहिलं, अनेक ग्रंथांची रचना मराठीतून केली आणि विशेष म्हणजे भागवत त्यांनी मराठीतून लिहिलं. बापलेकांचं भांडण झालं आणि मुलगा घर सोडून निघून गेला. म्हणजे इतका त्यावेळेला भाषावाद होता. आत्ताचा आहे असं नाही, त्यावेळेला सुद्धा होता. मग त्याच्या अगोदर 200 वर्षापूर्वी काय स्थिती असेल. मग या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी त्यांनी मातृभाषेची निवड केली. आता ती प्राकृत भाषा, ती आता थोडेसे शब्द 750 वर्षापूर्वीची भाषा, आता बरीचशी आत्ता बदललेली भाषा आहे. आणि त्यावेळेला रचना सगळी पद्यात्मकच असायची. मराठीतलं पहिलं वाक्य आहे, चाऊण्णराये करविले श्रीपाद राजे गंगा सुत्ताले करविले. 7व्या शतकातलं हे पहिलं वाक्य आहे. श्रवण बेळगोळला वर्धमान महावीरांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याखाली हे वाक्य मराठीतलं पहिलं लिहिलेलं आहे. पण नंतर मराठीमध्ये एवढी प्रगल्भता आली. त्यावेळेला कोणताही ग्रंथ लिहित असताना पद्यात्मक रचना केली जायची. आता आपण पाहतो की आता ललित वाङ्मय पुढे आले, कादंबरी आहे, पत्रलेखन आहे, आत्मवृत्त आहेत, अनेक काव्याचे प्रकार आपण पाहतो, नाही का, कविता वगैरे त्याच्यात आल्यात. परंतु त्यावेळेची रचना ही सगळी पद्यात्मक रचना होते. कुठपर्यंत तर ह्या संत साहित्य 16व्या शतकापर्यंत, निळोबारायांच्यापर्यंत जे साहित्य निर्माण झालं ते सगळं पद्यात्मक साहित्य निर्माण झालं. 9व्या-10व्या शतकामध्ये तर महाराष्ट्रात आणखीन वेगळ्या प्रकारची परिस्थिती होती. अनेक प्रकारचे संप्रदाय होते. त्या संप्रदायामध्ये महानुभाव संप्रदाय होता, त्याच्याही अगोदर नाथ संप्रदाय होता. नाथ संप्रदायातलं तत्त्वज्ञान हे खूप चांगलं होतं, पण सामान्य माणसांना कळणं फार अवघड होतं. भगवी वस्त्र परिधान करायचे, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा घालायच्या, हठयोगाने शरीराला त्रास द्यायचा आणि भगवंत प्राप्तीचा मार्ग मोकळा करून घ्यायचा. सर्वसामान्य माणसांना हे नको होतं. गृहस्थाश्रम न सांडिता प्रपंच रेषा ओलांडिता. गृहस्थाश्रम तर सोडायचा नाही, प्रपंचाच्या रेषा तर ओलांडून जायचं नाही आणि मग आम्हाला कोणी मार्ग सांगेल का भगवंत प्राप्तीचा. म्हणून तो नाथ संप्रदाय मागे पडला. वास्तविक ज्ञानेश्वर माऊली नाथ संप्रदायाच आहेत. शेवटची ओळी आपण पाहिली की भगवान शंकरांनी पार्वतीला हे गुह्य ज्ञान सांगितलं. ते एका माशाने ऐकलं. त्या माशाच्या पोटामध्ये कवी नारायणांनी जन्म घेतला, ते मच्छिंद्रनाथ. आणि मच्छिंद्रनाथांनी ते ज्ञान ऐकलं. पुढे मच्छिंद्रनाथांनी ते ब्रह्मज्ञान हे गोरक्षनाथांच्यापर्यंत दिलं. गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना दिलं, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना दिलं. पण इथं संप्रदाय मात्र माऊलींनी थोडा तोच संप्रदाय, पण थोडं जे एकांती होतं ते लोकांती केलं. लोपले ज्ञानजगी हिथं नेणती कोणी अवतार पांडुरंग. नावं ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा. आरतीमध्ये आपण म्हणतो किंवा प्रगट गुह्य बोले, जे ज्ञान होते ते प्रगट केलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, निवृत्तीचा शिष्य ज्ञानदेव. अशी ही सगळी नाथ परंपरा आहे. म्हणजे हीच परंपरा आत्ता माऊलींच्यामुळं आपलं अधिक पुढे आली. पण तत्पूर्वी मात्र गहिनीनाथांच्यापर्यंत हे ज्ञान तसं गुप्तच होतं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे जे पणजोबा आहेत, या पणजोबांना या गहिनीनाथांचा आशीर्वाद मिळालेला होता. म्हणजे त्यांच्या घराण्यामध्ये नाथ संप्रदाय पहिल्यापासून होता. त्यानंतर 9व्या-10व्या शतकामध्ये तर आणखीन एक संप्रदाय होता, तो म्हणजे शैव संप्रदाय. शैव संप्रदाय हे भगवान शंकरांची पूजा करायचे. वैष्णव संप्रदाय भगवान विष्णूंची पूजा करायचे. पण या दोन्ही संप्रदायाच्या आचारामध्ये, विचारामध्ये आणि उच्चारामध्ये अशी काही वॉटरटाईट कंपार्टमेंट होती की शैवांनी वैष्णवांचं तोंड पाहायचं नाही आणि वैष्णवांनी शैवांचं तोंड पाहायचं नाही. संत नरहरींच्या जीवनामध्ये आपण कथा पाहतो. शैव संप्रदायाच्या बायका भिंती सारवताना सुद्धा त्या आडव्याच भिंती सारवायच्या, कारण भगवान शंकर आडवा गंध लावतात. जर उभ्या गंध लावला तर भगवान विष्णू उभा गंध लावतात. म्हणजे आपण वैष्णव संप्रदाय होऊन जाऊ. ताट केळीच्या पानावर जेवायचे. केळीचं पान मांडताना सुद्धा वैष्णव संप्रदायाच्या माणसांनी उभंच पान मांडायचं, आडवं नाही मांडायचं, नाही तर आपण शैव संप्रदायाचे होऊ.
एखाद्या वैष्णव संप्रदायाच्या माणसाच्या बायकोची चोळी शिवायची असेल तर तो शिंप्याकडे जायचा आणि तो म्हणायचा, माझ्या बायकोची चोळी जरा तुम्ही वैष्णवून देता का? कारण शिवून देता का म्हटलं तर शंकराचं नाव आमच्या तोंडामध्ये येईल आणि आम्ही शैव संप्रदायाचे होतो. असे काही विचार माऊलींनी किती चपखलपणे या दोन्ही संप्रदायांना एकत्र आणले बघा. माऊलींच्या या ग्रंथामध्ये जर आपण कधी अशी काही उदाहरणं वाचली तर त्या उपमन्यूने दूध मागितलं, पण भगवान शंकरांनी त्याच्यासाठी संपूर्ण सागरच निर्माण करून टाकला. हे एक उदाहरण दिलं. आणि त्या ध्रुवाने ज्या वेळेला आढळपद आपल्याला मिळावं म्हणून तपश्चर्या केली, त्यावेळेला भगवान विष्णूंचा मंत्र म्हटला आणि त्यावेळेला त्यांनी विष्णूच्या मंत्रामुळे एवढं मोठं आढळपद मिळवलं. म्हणजे एका बाजूला त्यांनी शंकरालाही मोठं केलेलं आहे आणि एका बाजूने त्यांनी विष्णूलाही मोठं केलेलं आहे. म्हणजे शैव आणि वैष्णव संप्रदायांना एकत्र आणण्याचं काम हे ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. असो, पूर्वार्धामध्ये बराचसा भाग आपण पाहिला, मुद्दामच सांगितलं. हे अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेला विषाद तो दूर करण्यासाठी विषादयोग सांगितला. आज तुमच्या माझ्या मनामध्ये सुद्धा हेच प्रश्न आहेत, म्हणून अर्जुनाचा विषादयोग आपल्या मनामध्ये सुद्धा आहे. 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्धाच्या निमित्ताने एकत्र आलेलं 18 क्षणी सैन्य, म्हणजे हल्लीच्या गणिती भाषेमध्ये सांगायचं तर 52 लाख सैन्य युद्धासाठी समोरासमोर उभं होतं आणि अर्जुन असं म्हणतो आहे की ज्यांच्याबरोबर लढायचे ते लोक तरी एकदा बघू देत. 2 सैन्यांच्यामध्ये रथ आणल्यानंतर सगळे आप्तेष्ट आणि नातेवाईक दिसले आणि मग अर्जुन मात्र गलितगात्र झाला. भीष्माचार्य, आजोबा, कृपाचार्य, राजगुरू, द्रोणाचार्य, जे शस्त्रास्त्र शिकवणारे हे राजगुरू, दुर्योधन, दुःशासन हे भाऊ, बाकी सगळे नातेवाईक. आणि हे पाहिल्यानंतर बाकी अर्जुन मनामध्ये विचार करतोय की हे आपल्याला युद्धच नको. मग अशा वेळेला कृष्णाला मोठा प्रश्न पडला, कारण कृष्ण हे भगवंताचे सारथी आहेत, याचे अर्जुनाचे सारथी आहेत. आणि म्हणून कृष्णाला प्रश्न पडला की आता एवढा मोठा हा आहे योद्धा आणि ऐन वेळेला असा नको का म्हणायला लागला? 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासामध्ये असतानासुद्धा या लोकांनी किती त्रास दिलेला आहे. आणि असं असूनसुद्धा एकेका शस्त्राला, एकेका अस्त्राला या 5ही पांडवांनी निर्माण केलेलं आहे. आणि कधी युद्ध येतो आणि आम्ही यांचा सूड घेतो. एकंदरीत महाभारत जर पाहिलं ना तर दाजी पणशीकरांचं मी एक पुस्तक वाचलं होतं, आपल्याला मिळालं तर जरूर वाचा. महाभारत एक सूडाचा प्रवास. म्हणजे महाभारतातलं प्रत्येक पात्र कसं सूडाने पेटलेलं होतं हे त्यांनी बरोबर पटवून दिले अगदी. आणि तसं कधी आम्ही यांचा सूड घेतो आणि आता तरी योग्य वेळ आलेली आहे आणि त्याच वेळेला तो नको म्हणतो आहे. मग ते काही त्याला आवडलेलं नाही, या कृष्णाला ते काय आवडलेलं नाही. आणि म्हणून भगवंतानी त्याला ज्ञानयोग सांगितला. ज्ञानयोग सांगत असताना देहाचं नाशत्व आणि आत्म्याचं अमरत्व सांगितलं आहे. देह नाशवंत आहे आणि आत्मा अमर आहे हा विचार सांगताना भगवंत म्हणतात, वासाचीर्णानि यथा विहाय नवानि ग्रहाति नरोपराणी तथा शराणी विहाय जन्यन्यान्नी संयंते नवानि देहे. माऊलींनी भाष्य केलं आहे, जैसे जीर्णवस सांडे दे मग नूतन वेढे दे तैसे देहांतराते स्वीकारे जे चैतन्यनाथे. आणि मग आत्मा अमर आहे, देह नाशवंत आहे. अनेक उदाहरणं दिलीत. उपजेते नाशे, नाशेते पुनरभिदिसे, हे घटिकायंत्र तसे परभ्रमेगा, हा सतत प्रवास चालू असतो. त्यामुळं अर्जुना तू त्याची काळजी करू नकोस, तू फक्त तुझं काम कर. आणि म्हणून 3ऱ्या अध्यायामध्ये त्यांनी कर्मयोग सांगितला. आज 18व्या अध्यायामध्ये सुद्धा एक महत्त्वाची ओवी त्या ठिकाणी आली, आत्ता जी घेतली ती. आणि शेवटी ते म्हणतात कर्मेविषयी भजावा, म्हणजे कामातच भगवंत आहे. मग मगाच्या विचारापर्यंत आपण येतो की भगवंत हा नेमका कुठे आहे. भगवंत हा, काही माणसं भगवंत हा माणसांमध्ये पाहतात, काही माणसं भगवंत हा चराचरात पाहतात, काही माणसं भगवंत हा कामामध्ये पाहतात. आणि मला वाटतं आजची जी ओवी आहे ही ओवी त्यासाठी सांगितलेली आहे की भगवंत हा दुसरा तिसरा कुठे नसून कामातच राम आहे, कर्मेविषयी भजावा. आणि म्हणून त्यांनी 3रा अध्याय पूर्णपणे त्याच्यासाठी सांगितला आहे. पण मगाशी जे आपल्याला सांगितलं मी की आपल्या जीवनाचं इप्सित काय आहे तर भगवंत प्राप्ती करून घेणं. मग भगवंताकडे जर आम्हाला जायचं असेल तर बरेच मार्ग सांगितलेत.
ज्ञानमार्ग आहे, भक्तिमार्ग आहे आणि सगळ्यात सोपा मार्ग कर्ममार्ग आहे. दुसऱ्या अध्यायी संपल्यानंतर अशा प्रकारचा स्थितप्रज्ञ हो, म्हणजे तुला योग्य काय आणि अयोग्य काय. कारण संपूर्ण गीता आम्हाला विवेक सांगते. विवेकाने आपल्याला वर्तन करता आलं पाहिजे, हे गीतेतून आपल्याला शिकायचं आहे. योग्य काय आणि अयोग्य काय याला आपण विवेक असं म्हणतो. तो विवेक आपल्याला याच्यामधून शिकायचा आहे. मग दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत जेव्हा अर्जुनाला म्हणतात की तस्मात योगीर्भव अर्जुन, अशा प्रकारचा योगी तो हो, मग स्थितप्रज्ञ हो. मग स्थितप्रज्ञेची काही सुंदर लक्षणं आपण पाहिली वाचताना. प्रजहाते यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मना तुष्टा स्थितप्रज्ञसे उच्यते. 18 लक्षणं सांगितली. कामना अंतरातील सर्व सोडून स्वय आत्म्याचे असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला. नसे दुःखात उद्वेग सुखाचे लालसा नसे, नसे तृष्णा भयक्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी. जीवनात संयम त्यांनी सांगितलेला आहे. जीवनामध्ये स्थितप्रज्ञता कशी असावी हे सांगितलेलं आहे. आणि शेवटी ते म्हणतात की अशा प्रकारची ब्रह्मस्थिती तू मिळव. नभंग पावे भरताय नित्य, समुद्र घेतो जिरविणी पाणी, जाती तसे जात जिरवणी भोग, तो पावला शांती नभोग लुब्ध. अशा प्रकारचा तू योगी हो. दुसरा पण अर्जुन हा उत्तम श्रोता आहे. कालच आपण ऐकलं की अर्जुन हा उत्तम श्रोता आहे. कारण आपण सगळे पहिलीतले आहोत, पण अर्जुन हा PhD होता. तो जो ऐकणारा होता लगेच प्रत्युत्तर देतो आहे, लगेच शंका विचारतो आहे. भगवंत ज्या ज्या वेळेला सांगतायत त्यावेळेला ते ऐकून मग नंतर बघू, युद्ध करायचे नंतर ठरवू, आजचा दिवस जाऊ दे, मग आपण पुढे बघूया असं नाही म्हणत. तो लगेच प्रश्न विचारतो आहे. मग देवा तू म्हणतोस की स्थितप्रज्ञ हो आणि एका बाजूला म्हणतोस की युद्ध कर. हा काय प्रकार आहे? पुन्हा गोंधळलेली अवस्था. नेमकं मी काय करायचं? युद्ध करायचं? काही मला फक्त तू पाहिजेस, मला दुसरं काही नको. आणि समाधी अवस्थेमध्ये मला जर तू मिळत असेल तर मग शस्त्र हातात घेऊन त्या लोकांचा एवढा संहार करायचा आणि एवढ्या लोकांना मारायचं, हे तू मला कशाला सांगतोस? हे मला सांगू नकोस. मग नेमकं काय करायचं ते सांग. मग भगवंतानी त्याही वेळेला सांगितलं, अर्जुना खरं तर हे तुला मला सांगायचं नव्हतं, ज्ञानयोग सांगायचाच नव्हता. जाता जाता मी तुला तो सांगितला, हे सांगायचं नव्हतं. ज्ञानयोग कसा आहे तर मोठं सुंदर उदाहरण त्यांनी सांगितलं आणि शब्द वापरला आहे माऊलींनी. काल आपण हे ऐकलं बघा, मला खूप छान कालचं प्रवचन आवडलं की प्रत्येक शब्द माऊलींनी तोलून वापरलेला आहे. आपल्याला तो शब्द तिथे का वापरला आहे हे खोडताच येणार नाही. परिसपा सव्यासाची मूर्ती लाहुनी देहाचे, खंत करती कर्माशी ते गावंडेगा. माऊली एका ठिकाणी म्हणतात परिसपा सव्यासाची. अरे अर्जुना ऐक, सव्यासाची हा शब्द त्यांनी अर्जुनासाठी वापरलेला आहे. मग सव्यास म्हणजे काय? सव्यासाची म्हणजे काय तर ज्याला उजव्या हातानेही धनुष्यबाण चालवता येतो आणि डाव्या हातानेही धनुष्यबाण चालवता येतो, याला सव्यासाची म्हणतात. मग तू किती पराक्रमी आहेस. अरे अशा प्रकारचा माणूस किंवा योद्धा कुठंच सापडत नाही. तू असा इतका उत्तम योद्धा आहेस. परिसपा सव्यासाची. आणि देह मिळाला आहे तुला, कर्म नको म्हणतोयस, म्हणजे मला सव्यासाची शब्द तिथे का वापरला हे सांगायचं होतं. किंवा पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुन ज्या वेळेला युद्ध नको, मी युद्ध करणार नाही अशा प्रकारच्या बोंबा मारतोय, त्यावेळेला माऊलींनी अर्जुनासाठी फाल्गुन शब्द वापरलेला आहे. कारण फाल्गुन महिन्यातच आपण मारतो ना. म्हणजे प्रत्येक शब्द माऊलींनी कसा तोलून वापरला आहे बघा. तर या ठिकाणी त्यांनी कर्मयोग सांगितला. मग कर्मयोगामध्ये ते म्हणतात की कर्ममार्ग कसा आहे तर विहंगमवत. एखादं पिकलेलं फळ आहे झाडावर आणि ते फळ आपल्याला मिळवायचं आहे, म्हणजे त्या पक्षाला मिळवायचं आहे. तो पक्षी एकदम झडप घालतो, विहंगमवत. पण तेच फळ एखाद्या मुंगीला मिळवायचं असेल तर मुंगी बाकी सावकाश जाते, पण तिथपर्यंत जातेच. पिपिलिकावत म्हणजे कर्ममार्ग हा मुंगीप्रमाणे आहे आणि हा जो ज्ञानमार्ग आहे हा याच्याप्रमाणे आहे, पक्षाप्रमाणे आहे, विहंगमवत. आणि हे मार्ग तुला दोन मी का सांगितले, खरं तर हा जो मार्ग आहे कर्म मार्ग आहे, हा मार्ग जे स्त्रिया आहेत, जे दुबळे आहेत, लहान मुलं आहेत, अबला आहेत, त्यांच्यासाठी हा मार्ग आहे. म्हणजे त्याच्यात आपण पण आलो बरं का, म्हणजे अबला म्हणजे आपणही आलो. आणि जे सशक्त आहेत
ते बलवान आहेत की ते नदीमधून पार जाऊ शकतात, त्यांच्यासाठी ज्ञानमार्ग आहे. म्हणजेच का, जर जे योगी वगैरे असे आहेत त्यांच्यासाठी हा ज्ञानमार्ग आहे. आणि ज्ञानमार्ग अत्यंत खडतर आहे, म्हणून हा सोपा मार्ग मी तुला सांगितला. आणि म्हणून 3ऱ्या अध्यायामध्ये माऊलींनी पूर्णपणे त्या ठिकाणी ज्ञानयोग कर्मयोग सांगितलेला आहे. आणि कर्मयोग सांगताना ते म्हणतात की देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल, मग प्रजाहो न संडील तुमते कदा. ते असं म्हणतात की जर स्वधर्म जर पालन केलात, देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल, म्हणजे तो तुम्हाला कामधेनूप्रमाणे उपयोगी पडेल, इतका तो चांगला मार्ग आहे. आणि म्हणून तू त्या मार्गाने जा. वास्तविक हे जे मार्ग आहेत हे दोन्ही जरी एकाच ठिकाणी जाणारे असले तरीसुद्धा तुमच्या माझ्यासाठी सोपा मार्ग आहे हा कर्ममार्ग आहे. मग आपण जो भगवंत पाहायचा आहे, कर्मेविषयी भजावा, आज विषय घेतला आहे मी, की आपण सगळे कामातच भगवंत पाहणारे आहोत. आता विशिष्ट काळामध्ये आपण सगळ्यांनी कामं केलेली आहेत आणि अजूनही करतो आहोत. पण या कामामध्ये भगवंत पाहण्याची दृष्टी आपल्याला कशी प्राप्त होते तेही महत्त्वाचं आहे. कामामध्ये आपल्याला भगवंत पाहता आलं पाहिजे. माझ्यासारख्या शिक्षकांनी काय म्हणावं की मी शिक्षक आहे, विद्यार्थी माझ्यापुढे आहेत, विद्यार्थी हा माझा भगवंत आहे, अध्यापन ही माझी पूजा आहे. मग त्या देवाला निर्माल्य वाहून चालेल का? मला त्याला रोज ताजं टवटवीत फुलंच वाहिलं पाहिजे. मी ज्यावेळेला मुख्याध्यापक होतो त्यावेळेला आमच्या शाळेच्या प्रवेशद्वारावर मी वाक्य लिहिलेलं होतं, एक वाक्य, छात्रदेव भव. म्हणजे विद्यार्थी हेच माझं दैवत आहे. प्रत्येक शिक्षकाने आतमध्ये येताना अगोदर ते वाक्य वाचावं. मातृदेव भव, पितृदेव भव हे सगळं घरी आहे आपल्या, पण इथे आल्यानंतर माझा कर्ममार्ग महत्त्वाचा आहे, छात्रदेव भव. डॉक्टर आपल्या दवाखान्यामध्ये लिहितात, म्हणजे त्यांचे जे काही ऋण आहेत, रुग्णदेव भव. व्यापारी लिहितात, ग्राहक देव भव, नाही का. म्हणजे ही जी एक देव म्हणून पाहण्याची दृष्टी आहे ही खरी कर्मयोगाची दृष्टी आहे. आणि हा खरा कर्मयोग आहे. जीवनामध्ये जे जे काही म्हणजे आता कर्माचे प्रकार अगदी बारकाईने त्यांनी सांगितले आपल्याला याच्यामध्ये, की जन्माला आल्यानंतर मूर्ती लाभुनी देहाचे खंत करते कर्माचे. म्हणजे देह मिळाला आहे, मग देह जो मिळाला आहे तो कर्म करण्यासाठीच मिळालेला आहे. त्यामध्ये आपण कर्माचे प्रकार पाहिले. एक निषिद्ध कर्म आहेत, एक विहित कर्म आहेत. निषिद्ध कर्म आहे चौर कर्म करणं, मद्यप्राशन करणं, हे सगळे निषिद्ध कर्म आहेत, त्याचा आपण विचार नाही करायचा. पण जे विहित कर्म आहे म्हणजे माझ्या वाट्याला जे आलेलं काम आहे हे मी प्रामाणिकपणे केलं पाहिजे. मग त्यामध्ये विहित कर्म आहे, प्राप्त कर्म आहे, नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे. काही कर्म असे असतात, नित्य कर्म असतात, सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला ही कर्म करावीच लागतात, त्याला आपण नित्यकर्म असं म्हणतो. अहो, लहान मूल जन्माला आलं तरी त्याला कर्म करावं लागतं. बघा, ते सतत हातपाय हलवत असतं, ते रडत असतं, भूक लागली की ते दूध मागत असतं. म्हणजे लहान मुलाला सुद्धा कर्म चुकलेले नाहीत. आणि एकदा का देह मिळाला ना की कर्म करावीच लागतात. म्हणता येत नाही मी आता कर्म करणार नाही. आकुर्डीच्या रेल्वे स्टेशनवर बसलो आणि पुन्हा स्टेशनला चाललेली लोकल गाडी आहे आणि गाडीत बसल्यानंतर मी म्हणालो आता मी स्टेशन सोडणारच नाही, असं कधी होणारच नाही. गाडी तिकडे घेऊनच जाणार आहे. एकदा इथे देह धारण केला ना, एकदा मनुष्यजन्म प्राप्त झाला ना की कर्म करावीच लागणार आहे. फक्त कर्म हे कसं करावं हे माणसाला समजलं पाहिजे. त्यात आपलं जे विहित कर्म आहे हे विहित कर्म तितकंच महत्त्वाचं आहे. मला भगवंतानी इथे पाठवलं आहे, त्याचा काहीतरी हेतू आहे. प्रत्येक ज्या वेळेला कार्य घडतं त्याच्या पाठीमागे कारण असतं. मला भगवंतानी इथे मानवी देह दिला आहे, मग हा देह त्याची काहीतरी इच्छा असेल ना. प्रवचन झालं की मला काही लोक भेटतात आणि ते म्हणतात सर तुम्ही फार गोड बोलता बरं का, फार छान बोलता बरं का. मी कधी कधी विचार करतो की बाकीच्यांनाही बोलता येतं, मलाही बोलता येतं. आणि मग लोक जे अर्थी म्हणतात ना की तुम्हाला गोड बोलता येतं, म्हणजे माऊलींनी किंवा भगवंतांनी मला जी चांगली वाणी दिली ही चांगली वाणी काहीतरी चांगल्या कारणासाठी दिलेली असेल ना. मग त्या वाणीचा उपयोग मला त्याच्यासाठीच केला पाहिजे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. प्रत्येक अवयव भगवंताने आपल्याला दिला आहे, तो काहीतरी कारणामुळे दिलेला आहे, कारणामुळे दिला आहे. मला एक त्यांनी विश्वस्त म्हणून पाठवलं आहे या ठिकाणी, मला एक त्यांनी ट्रस्टी म्हणून पाठवलं आहे. आणि मग जर मी विश्वस्त आहे
मी जर इथे ट्रस्टी आहे तर मग त्याचं काम मला केलं पाहिजे. जर ते काम मी प्रामाणिकपणे केलं नाही तर तो माझे विश्वस्त पण काढून घेणारच आहे, नाही का. म्हणजे जो देऊ शकतो तो काढून घेऊ शकतो. ज्याच्यामध्ये देण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये काढून घेण्याचं सामर्थ्य आहे. मी मागे दृष्टांत सांगितलं असेल एखाद्या वेळेला. एक ऋषी आहेत, त्यांच्या साधनेत बसलेले आहेत, ते त्यांच्या पर्णकुटीच्या बाहेर बसलेत, ते साधना चालू आहे. पण ऋषीचा आश्रम म्हणल्यानंतर सगळ्या प्रकारचे प्राणी तिथे असतात. त्याच्यामध्ये मांजर आहे, उंदीर आहे, कुत्री आहेत, बाकीचे प्राणी आहेत. एक दिवस असं झालं, साधना करता करता मांडीच्या जवळ एक उंदीर आला आणि ते उंदीर थरथर कापत होतं, घाबरत होतं. ऋषीला असं वाटलं हे का घाबरलं आहे, आणि म्हणून त्याने विचार केला की समोर एक मांजर आलेलं होतं. ऋषीने पाहिलं ते मांजर, त्या मांजराला बहुधा हे घाबरलेलं आहे. एका क्षणाचाही विचार न करता कमंडलमधून पाणी घेतलं. मंत्रामध्ये फार मोठी ताकद होती. लगेच त्यांनी त्याला मार्जारा भव, ताबडतोब त्या उंदराचं रूपांतर मांजरामध्ये झालं. आता हे मोठं मांजर पाहिल्यानंतर दारातलं छोटं मांजर निघून गेलं, घाबरलं ते. काही दिवसांनी आता हे मांजर पण घाबरायला लागलं. आता ऋषीला वाटलं आज काय झालं याला घाबरायला. पण त्यांनी जेव्हा बारकाईने पाहिलं त्यावेळेला एक कुत्रा आज आलेला होता पर्णकुटीच्या जवळ. ऋषीने विचार केला, कुत्र्याला घाबरलं आहे ना, काय हरकत नाही. क्षणाचाही विचार न करता कमंडलूमधून पाणी घेतलं आणि त्याच्यावर टाकलं आणि सांगितलं श्वानः भव, ताबडतोब त्याचं रूपांतर एका कुत्र्यामध्ये झालं. छोटं कुत्रं पळून गेलं. काही दिवसानंतर परत कुत्रं घाबरताना दिसलं. ऋषीला वाटलं आज काय झालं. पर्णकुटीच्या बाहेर जे झाड होते त्या झाडाखाली एक वाघ येऊन बसलेला होता आणि त्या वाघाला बहुधा हे घाबरलेलं असावं. ऋषीने एक क्षणाचाही विचार न करता परत कमंडलमधून पाणी घेतलं आणि त्याच्यावर मंत्र टाकला व्याघ्रः भव, ताबडतोब त्या कुत्र्याचं रूपांतर वाघामध्ये झालं. पण वाघाने आपली जात दाखवायला सुरुवात केली, नाही का. आमच्याकडे फार बिबटे आहेत बरं का. आता 6 वाजता पण संध्याकाळी बिबटे येतात रस्त्यावर, बरं का. जुन्नर भागात, मंचर भागात खूप बिबटे झालेत. तर ते त्याची जात दाखवतच. त्याने लगेच वाघाने आपली जात दाखवायला सुरुवात केली आणि ते ऋषीचं नरडं पकडणार. तेवढ्यात ऋषीच्या लक्षात आलं ते. ऋषीने लगेच क्षणाचा विचार न करता कमंडलूमधून पाणी घेतलं आणि मुष्कः भव, ताबडतोब त्याचं रूपांतर एका उंदरामध्ये झालं. ज्याच्यामध्ये देण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये काढून घेण्याचं सामर्थ्य आहे. आपण आपली जी कर्म करतो ना, ही कर्म करताना आपल्याला वाटतं आपल्याला कोणीच बघत नसेल, पण असं नाही बरं का. आपल्यावर आता हा छोटा मोबाईल आहे, पण तिथं तर त्यांनी गुप्तपणे कॅमेरा लावलेला आहे आपल्यावर आणि तो सारखं चित्रीकरण करतो आहे. गुप्तपणे चित्रीकरण करतो, तो चित्रगुप्त, नाही का. आणि मग वर गेल्यानंतर आपली सगळी CD ओपन केली जाते आणि मग हे केलं आहे की नाही, हे केलं आहे की नाही. आणि आपण जर नाही म्हटलो ना तर लगेच बटन क्लिक करते, हा सूर्य हा जयद्रथ. म्हणून आपल्या वर्तनामध्ये आपल्याला त्यांनी ट्रस्टी म्हणून पाठवलं आहे, विश्वस्त म्हणून पाठवलं आहे, आपल्याला कर्म करण्यासाठी पाठवलं आहे. म्हणून आपल्या हातून चांगली कर्म झालीच पाहिजेत. याचा रामनवमीचा उत्सव आहे. पूर्वी खाजगी मंदिरं असायची रामनवमीची आणि रामाची मंदिरं, आणि रामजन्माचा उत्सव झाला, कीर्तन वगैरे झालं आणि सुंटवडा वाटण्याचं काम दिलं. दारामध्ये त्या मंदिराच्या मालकाने एका माणसाला सांगितलं हे प्रसाद वाटायचं काम तू कर, सुंटवडा वाटायचं काम कर. आणि लगेच तो काय करायचा, तो प्रसाद प्रत्येकाला द्यायचा. पण त्याच्या कॉलनीतले लोक आले की जरा जास्त प्रसाद द्यायचा. ते मालकाच्या लक्षात आलं, नाही का. मालकाच्या लक्षात आलं. मालकाने लगेच काय केलं, पुढच्या वर्षी ज्या वेळेला सुंटवडा वाटायची पाळी आली ना त्यावेळेला यांना नाही पाठवलं, दुसऱ्याला सांगितलं जो देऊ शकतो तो काढून घेऊ शकतो, नाही का. याचं स्मरण आपल्या सगळ्यांना असलं पाहिजे. कर्मयोग पाहत असताना आपण हे पाहिलं की भगवंताने आपल्याला एक ट्रस्टी म्हणून पाठवलं आहे, विश्वस्त म्हणून पाठवलं आहे. त्याचं कर्म आणि कर्मामध्ये केवढा मोठा आनंद आहे म्हणून सांगू. ज्या वेळेला गृहिणी एखादा स्वयंपाक करतात ना आणि प्रत्येकाचा धर्म ठरलेला आहे. माऊलींनी 3ऱ्या अध्यायामध्ये धर्म हा शब्द कर्म या अर्थाने वापरलेला आहे बरं का. हे माऊलींचं वैशिष्ट्य आणखीन. इथे आज ही ओवी मी आत्ता आपल्याला सांगितलं, देखा स्वधर्मा ते भजालं. म्हणजे आपलं कर्म जर आपण प्रामाणिकपणे केलं, धर्म हा शब्द कर्मासाठी वापरला आहे. धर्म या शब्दाचा अर्थ आहे धार इति धर्म. हा ज्याच्यामुळं समाजाची धारणा होते त्याला आपण धर्म असं म्हणतो. सत्य, सदाचार, शांती, प्रेम आणि अहिंसा या 5 गोष्टींमुळं समाजाची धारणा होते. धर्मासाठी त्यांनी कर्म म्हणजे स्वीकृत कार्य, निजाचार, स्वतःचं काम
नेमून दिलेलं काम, अशा अनेक अर्थाने जवळजवळ तिसऱ्या अध्यायात 20 वेळा तो शब्द वापरलेला आहे. म्हणजे हे जे आपलं कर्म आहे हे भगवंताने आपल्याला दिलेलं आहे, म्हणून मला ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. सावता महाराजांचं उदाहरण आपण नेहमी पाहतो. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली, सावता म्हणे केला मला विठ्ठल पायी गोविला गळा. कांदा मुळा भाजी यांच्यामध्ये विठाई पाहणं ही स्वकर्म कुसुमांची माळा आहे. स्वकर्म कुसुमांची माळा. लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला माझा हरी. त्या कोशिंबिरीमध्ये लसणामध्ये हरी पाहणं ही जी दृष्टी आहे ही स्वकर्म कुसुमांची माळा आहे. संत सेनानावी लोकांचे केस कापायचे. केस कापता कापता आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, विवेक दर्पणायना जाऊ अहंकाराची शेंडी पिळू, काम क्रोध नखे काढू शांती उदक माथा चोळू. हा जो विचार त्यांनी सांगितला, हा विचार मला हे भगवंतानी केस कापायचं काम दिलं आहे. हे भगवंतानी मला दिलं आहे, मला ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. मग हे काम करता करता हाच माझा भगवंत आहे. ही स्वकर्म कुसुमांची माळा आहे, नाही का. ज्या वेळेला मंडळातले लोक, इथे मी पाहतो की आमच्या गुत्तूर बहिणी असतील, बडवे ताई असतील, निमक काका, आमचे सगळेच कार्यकारी मंडळातले लोक आहेत, देव काका आहेत, नाही का. ही सगळी जी मंडळी आहेत ना, ही एवढं काम करतात. ही स्वकर्म कुसुमांची माळा आहे. आपल्याला इतरत्र शोधण्याची गरज नाही. आज दुसऱ्या 2 व्यक्ती माझ्यासमोर बसल्यात. एक माजी नगरसेविका आहेत, एक आपल्या उपमहापौर आहेत, नाही का. हे लोक ज्या वेळेला लोकांमध्ये त्यांनी भगवंत पाहिला, लोकांमध्ये भगवंत पाहिलं. ही जी दृष्टी आहे, कर्मेविषयी भजावा. भगवंताचं भजन करण्यासाठी किंवा भगवंत प्राप्तीसाठी मंदिरातच गेलं पाहिजे असं काही नाही. तर माणसांमध्ये सुद्धा देव पाहायला मिळतो ना. माऊलींनी पण आपल्याला सांगितलं ना, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा निश्चित भक्तियोग जाणं माझा. प्रत्येक प्राणीमात्रामध्ये भगवंत आहे. मी या मंडळींचं तर मला एवढं विशेष वाटतं की आपल्या वार्डामध्ये एखादी जर डेथ वगैरे झाली तर हे त्या ठिकाणी आवर्जून जातात, त्यांचं सांत्वन करतात, संध्याकाळी त्या परिवारासाठी जेवण पाठवतात. हा भगवंत आहे. ही स्वकर्म कुसुमांची माळा आहे. आपल्याला इथे येऊन साधना करायची गरज नाही. विद्यार्थ्यांमध्ये मी भगवंत पाहिला. आज मी एवढं आत्मविश्वासाने का सांगू शकतो, अनुभवा आले अंगा ते या जगा देत असे. खरोखर मी मागच्या वेळेला सांगितलं की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा केली, किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. खरंच शिक्षकांचं जीवन चांगलं आहे. शिक्षक 4 भिंतीच्या आत न राहता तो जर समाज शिक्षक झाला तर आणखीन त्याच्यामध्ये आनंद प्राप्त होतो. पण विद्यार्थी ज्या वेळेला आपण घडवतो ना, आज मला ज्या वेळेला विद्यार्थ्यांचे फोन येतात आणि ते मी ऐकतो त्यावेळेला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. आणि माझं आयुष्य सेकंदाने माझं आयुष्य वाढतं, सेकंदाने आयुष्य वाढतं. कल्पना जोशी बारावकर नावाची मुलगी SP आहे. नंतर एक संगीता बारणे नावाची मुलगी PI आहे. प्रदीप परशुराम कन्नूर नावाचा मुलगा ACP आहे, ठाणे जिल्ह्याचा असिस्टंट पोलीस कमिशनर आहे. 14 ऑगस्टला त्याचा मला फोन आला आणि सर मी उद्या राष्ट्रपती पदक घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहे. आठवणीने फोन करणारा माणूस ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला कर्मातला आनंद हा केवढा मोठा पाहतो. ताई अभिमानाने सांगतात आमचा अनूप चौधरी गुरुजींचा विद्यार्थी आहे. अनेक वेळा ते सांगतात. आणि अनूपला घडवण्यामध्ये मला माहीत आहे की त्यांना एवढं मोठं करण्यामध्ये काही माझा पूर्ण वाटा नाही. पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवन मंदिराचा कळस होण्याचं भाग्य जरी आम्हा प्राथमिक शिक्षकांचं नसलं तरी त्या शिक्षकांच्या जीवनाच्या भिंतीची भरभक्कम वीट होण्याचा अधिकार मात्र नक्कीच आहे. आणि अशा प्रकारच्या विटेचा अधिकार त्यावेळेला आपल्याला प्राप्त होतो. 3 जानेवारीला आत्ता परवा एका मुलीचा फोन आला, स्वाती जाधव नावाची मुलगी. आणि ती मुलगी सातारा जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून काम करते. उपक्रम शिक्षिका म्हणून तिचा फार मोठा लौकिक आहे. आणि तिला त्या दिवशी पुरस्कार मिळाला आणि पेपरवाल्याने तिने मुलाखत घेतली. त्या म्हणजे वार्ताहराला तिने सांगितलं की माझ्या जीवनामध्ये 1 नाही 3 राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले शिक्षक मला लाभले आणि म्हणून मी घडले. त्याच्यात आमची नावं पण लिहिली होती त्यांनी. आणि आज त्या मुलीला बालभारतीच्या मराठी विभागाच्या पुस्तकामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून तिची निवड झाली. म्हणजे हे ज्या वेळेला वाचतो आपण त्यावेळेला किती मोठा आनंद होतो. 3 महिन्यापूर्वी एक मुलगा आला, सुशांत शांताराम सूर्यगंध, अमेरिकेमध्ये असतो तो. 35 वर्षांनी मला भेटला आणि आल्यानंतर त्यांनी मला भेटायची इच्छा प्रदर्शित केली आणि मग आमची भेट झाली.
आणि मग मी त्याला बाकीची खुशाली विचारल्यानंतर 35 वर्षानंतर जो आदर आहे तशाच प्रकारचा आदर त्यामध्ये मला दिसला. आणि मग तो म्हणाला, सर अमेरिकेमध्ये ज्या महत्त्वाच्या 3 बँका आहेत त्याच्यातला एका बँकेमध्ये एक महत्त्वाच्या अधिकार पदावर मी काम करतो. किती अभिमान वाटतो माणसाला, केवढा मोठा कर्मानंद आहे. आणि हा कर्मानंद व्यक्तीच्या जीवनामध्ये, आता मी पुस्तक लिहायला घेतलं आहे, 100 विद्यार्थ्यांची निवड केली मी अशी. आणि हे विद्यार्थी कोणकोणत्या पदावर कुठे कुठे गेले आणि उलट त्या पुस्तकाला मी नाव देणारे माझी दैवते, म्हणजे या दैवतांमुळे मी मोठा झालो आहे नाही का. त्यांचे म्हणजे आपल्यामुळे ते नाही मोठे झाले, त्यांच्यामुळे आपण मोठे झालो. आणि खरं तर माणसाने हे काम करावं. मी नेहमी सांगत असतो समाजामध्ये लोकांनाही, तुम्ही जे काम स्वीकाराल ना, आता याही वयामध्ये आपण किती कामं करतो. कुंभार काका येतात ट्रस्टीतले, ज्या वेळेला सगळा कचरा तिथे आलेला असतो तो सगळा घेतात बाहेर नेऊन. मला ह्या लोकांची कामं पाहिली ना, म्हणून ते प्रेरणा मंडळ नाही मी म्हणत कधी, बरेच वेळा माझ्या तोंडामध्ये तरुण मंडळ अशा प्रकारचा शब्द येतो. याचं कारण का, तर अजूनही याही वयामध्ये आपण इतकी कामं करतो. परदेशी काकांच्या ठिकाणी असणारं चैतन्य ज्या वेळेला आम्ही पाहतो, वयाची अट नसते चैतन्याला, वयाची अट नसते, कर्माला वयाची अट नसते. माणसाने असं कर्म करत जावं की जेवढं आपल्या वाटेला आले त्याच्यापेक्षा आपल्याला जादा काही करता येईल का, त्याच्यापेक्षा जादा काही करता येईल का. मागे कदाचित मी उदाहरण आपल्याला सांगितलं असेल की खेडेगावामध्ये पूर्वी ज्या वेळेला आपण दूध घेतो, दूध घेताना आमच्या घरी अर्धा शेर दूध आम्ही घ्यायचं, तो कळशीमधून दूध आणायचा आणि पावशेराचा 1 माप आमच्या पातेल्यामध्ये टाकायचा, दुसरं माप त्या पातेल्यामध्ये टाकायचा आणि तिसऱ्या मापामध्ये थोडं दूध ओतायचा. आमचं त्या 2 मापांकडे लक्ष नसायचं, पण तिसऱ्या मापामध्ये दूध किती टाकतोय तिकडे लक्ष असायचं नाही का. 2 मापं तर मिळणारच आहेत, त्याचे पैसे त्याला मिळणारच आहेत, पण तिसऱ्या मापामध्ये किती पडतं आहे. माणसाने आपल्या जीवनामध्ये कर्म करत असताना तिसरं माप आपण किती देतो हे महत्त्वाचं आहे. आणि हे केल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद काय सांगू तुम्हाला, तो त्याचा त्यालाच मिळतो. इतरांना आनंदात सहभागी करून घेता येईल, पण ज्याचा आनंद हा त्यालाच माहीत असतो. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये C.D. देशमुख भारताचे पहिले अर्थमंत्री झाले. आणि चिंतामणराव देशमुख, रोहा नावाचं छोटंसं गाव रायगड जिल्ह्यामध्ये, या गावाने 2 नररत्न आपल्याला दिली. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, स्वाध्याय विचाराचे प्रणेते, आणि दुसरे चिंतामणराव देशमुख. गावातल्या लोकांनी फार मोठा नागरी सत्कार आयोजित केला. सत्काराचा कार्यक्रम संपला. पांढरेशुभ्र लाल दिव्याची गाडी आहे, गाडीमधून C.D. देशमुख असे प्रवास निघालेत आणि पलीकडच्या बाजूला पडवी होती, पडवीमध्ये खुर्ची होती, खुर्चीवर एक म्हातारेग्रस्त बसले होते. खुर्ची डुगडुग करत होती, म्हातारेग्रस्तही डुगडुग करत होते, दोन्ही डोळ्यांनी त्यांना दिसत नव्हतं. C.D. देशमुख गाडीतून खाली उतरले, म्हातारेग्रस्तांच्या जवळ गेले, पायाला वाकून स्पर्श केला आणि ते म्हणाले, कोण बाळ तू, कशासाठी आलास. तेव्हा ते म्हणाले, मी C.D. देशमुख, मी चिंतामणराव देशमुख, मी भारताचा अर्थमंत्री झालो आहे. गुरुजी मी तुमचा चिंतू, तुम्हाला नमस्कार करायला आलो आहे. आणि हे शब्द ज्या वेळेला गुरुजींनी ऐकले त्यावेळेला गुरुजींच्या डोळ्यातून 4 थेंब खाली पडले. मला वाटतं प्रत्येक थेंबाची किंमत ही लाखो रुपयापेक्षा असेल. याला कर्मानंद असं म्हणतात. बरं, याच्यासाठी कर्म करण्यासाठी शिक्षणच पाहिजे असं काही नाही बरं का. त्याला संस्कार असावे लागतात. ज्या वेळेला दिंडी एखादी चाललेली असते, एखादी म्हातारी बाई, एखादी बाई असते, तिला पण असं वाटतं आपणही दिंडीमध्ये जावं, पण तिला मनामध्ये ती विचार करते, मला बी वाटतं पंढरीला जावं. यांनी मोठं सुंदर एक निरूपणामध्ये तो अभंग सांगितलेला आहे बरं का. म्हणतात की मला बी वाटतं पंढरीला जावं, पण म्हाताऱ्याकडे पाहता पुंडलिकाचा भाव माझ्या लक्षामध्ये येतो. मला पुंडलिक मला तिथे दिसतो. म्हणजे आपलं ही स्वकर्म कुसुमांची माळा आहे. ज्या वेळेला पांडुरंग प्रत्यक्ष भेटायला आलेत आणि आई वडिलांची सेवा चाललेली आहे, पांडुरंग म्हणतात मी आलोय तुला भेटायला, तेव्हा पुंडलिक असं म्हणतो, आलायस ना, थांब माझं एवढं काम पूर्ण होऊ दे. आणि ज्या वेळेला आपलं काम पूर्ण झालं त्यावेळेला ते उभं राहिला पांडुरंगाला त्यांनी वीट भिरकावून दिली. विटेवर ते उभे राहिले. एका विटेवर आपण उभे राहून पहा, 5 मिनटं तरी आपल्याला उभं राहता येतं का. पण आज 28 युग पांडुरंग उभा आहे त्या भक्तासाठी. योगी 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे शोभा.
आणि ज्या वेळेला ते गेले तिथपर्यंत त्यावेळेला ते म्हणतायत, पुंडलिक म्हणतोय, देवा आईवडिलांच्या सेवेपुढं मी तुला तुच्छ लेखलं, कमी लेखलं, जरा मला क्षमा कर. तेव्हा पांडुरंगाने सांगितलं, अरे तसं नाही, उलट तू खूप मोठं काम केलं आहेस. माझ्यापेक्षाही तुला आईवडिलांची सेवा महत्त्वाची आहे आणि त्या सेवेमुळं तुला मी प्रसन्न आहे. तुला काय मागायचं असेल ते माग. स्वकर्म कुसुमांची माळ आहे. आणि मग पांडुरंगाकडे मागणं मागितलं, देवा तू आलायस ना, असाच उभा राहा, तू असाच उभा राहा. हजारो नव्हे तर लाखो भक्तांना दर्शन देण्यासाठी तू याच ठिकाणी उभा राहा. आणि पांडुरंग आज 28 युग झाले तरीसुद्धा भक्तांसाठी ते उभं आहे. पुंडलिकासाठी परब्रह्म आले का, म्हणजे परब्रह्माला आणण्याचं सामर्थ्य या कर्मयोगामध्ये लक्षात ठेवा. आणि म्हणून देखा स्वधर्मा ते भजालं तरी कामधेनू हा होईल, मग प्रजाहोन संडिलं तुमते कदा. कदाचित आपण माणसांमध्ये भगवंत पाहिला. आज निसर्गप्रेमी लोक आपण पाहतो आजूबाजूला सेवा करणारे. ते निसर्गप्रेमी लोक ज्या वेळेला जलप्रदूषण मला टाळलं पाहिजे, मला वृक्षारोपण केलं पाहिजे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आपण कितीतरी उपक्रम राबवतो. म्हणजे निसर्गामध्ये सुद्धा भगवंत पाहणं. आपण विभूतियोग पाहिलं की नाही, आणि प्रत्येक याच्यामध्ये माझी विभूती कशी आहे हे त्यांनी सांगितलं आहे भगवंतांनी. म्हणजे सगळ्या ठिकाणी आपण आहोत हे ज्या वेळेला भगवंत सांगतात त्यावेळेला पानाफुलांमध्ये भगवंत दिसतात, पाण्यामध्ये भगवंत दिसतात. मग ते निर्माण केलेलं त्यांनी पाणी आहे ते दूषित होऊन कसं चालेल, मला ते स्वच्छ केलं पाहिजे. मग त्याची सेवा करणारे जे लोक आहेत ना ते सुद्धा स्वकर्म कुसुमांची माळा अर्पण करणारीच आहेत. प्रदूषणासाठी काम दूर करण्यासाठी जी माणसं आहेत ना ती सुद्धा कर्मयोग सांभाळणारीच माणसं आहेत. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये आता इथे तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे माऊलींनी, तुम्ही व्रते नियमो न करावे, शरीराते न पिडावे, एरिकेही न वदावे, तीर्थासिगा. तुम्ही कुठेही जाण्याची गरज नाही, व्रतवैकल्य करण्याची गरज नाही. आपली व्रतवैकल्य चालू असतात. आता गुरुवारी पहा केवढे मोठे कार्यक्रम चालू असतात, गुरुवारी प्रत्येकाची पूजा चालू असते. पण पूजेची फळं आणायला जर घरात जर ओरडून सांगितलं तर ती पूजा देवाला पावेल का, नाही का. आवा चालली पंढरपुरा आणि वेशीपासून येई घरा, नाही का. म्हणजे श्रद्धा तिथं पाहिजे. मला हे सांगायचं की श्रद्धा पाहिजे तिथं, की पंढरपूरला जायचं आहे पण त्या सुनबाईच्या हातात चावी दिली, मग ती कदाचित आपली कुलूप उघडेल, मग आपलं तर काय गल्ला असेल, पैसे असतील ते काढून घेईल, पुन्हा बाई मागे येतात. याला कर्मयोग म्हणायचं का. मग अशा प्रकारचा हा कर्मयोग नाही. तुम्ही व्रते नियमोन करावे, कुठेही व्रत करायची गरज नाही, नियम करण्याची गरज नाही. हे साधनेचे मार्ग आहेत, ते काही गरज करायची नाही. न लगे सायासे जावे नंतरा, सुखे तो घरा नारायण, ठाईचं वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. कुठेही जाण्याची गरज नाही. मग माणसात भगवंत पहा, निसर्गात भगवंत पहा, चराचरात भगवंत पहा, आपल्या कामात भगवंत पहा. कर्मे युषू वधावा, कामातच भगवंत आहे, इतर ठिकाणी कामातच राम आहे, इतर ठिकाणी भगवंत नाही. हे भगवंताने पुन्हा पुन्हा या ठिकाणी परत परत सांगितलेलं आहे. पण माणसं मात्र अशी असतात की मला जे विहित कर्म दिलेलं आहे, शिक्षकांनी म्हणा हातात कडू न घेता मी 50,000 रुपये पगार घेतो, कामगारांनी म्हणा हात काळे न करता मला 40,000 रुपये पगार मिळतो, मुलांनी म्हणावं अभ्यास न करता मी पहिला नंबर मिळवतो. मग माऊलींनी पुन्हा ते पण सांगून ठेवलं आहे बरं का, स्वधर्म जो सांडिलं तयासी काळ दंडिलं, चोर म्हणून हरिलं सर्वस्व तयाचे. आपलं काम जर आपण प्रामाणिकपणे नाही केलं ना तर त्याला कोणी शासन करणार नाही, त्याला काळच शासन करेल. म्हणून आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आपल्या लहानपणी जर आम्ही आमच्या मुलांना पाळणा घरामध्ये ठेवत असू तर आमच्या म्हातारपणी वृद्धाश्रम ठरलेला आहे. तयासे काळ दंडिलं, चोर म्हणून हरिलं सर्वस्व तयाचे. आमच्या ताईंच्या घरी जातो मी बरेच वेळा त्यांच्या घरी जातो. इतके नातवंड त्रास देतात पण त्या नातवंडांना त्या सांभाळतच असतात. माझं विहित कर्म कुठलं आहे, इकडे काय माझं पद आहे हे घरात नसतं. पद हे बाहेर आहे, पण घरात मी गृहिणी आहे, तो माझा धर्म आहे. मग असा धर्म जर प्रत्येकाने पाळला ना
तर घरातली उंचीसुद्धा तशीच कायम राहिली जाते. म्हणजे मला हे सांगायचं आहे की इथे जे त्यांनी सांगितले, तुम्ही वरते नियमो न करावे, शरीराते न पिडावे, दुरीकीही न वचावे तीर्थासिगा. काही माणसं तीर्थाटन करतात, तीर्थाला जातात. कशासाठी? भगवंत प्राप्तीसाठी. पण तिथे खऱ्या अर्थाने त्यांना भगवंत मिळतो का? नाही भगवंत मिळत. आम्ही ज्या वेळेला पंढरपूरला जातो आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला जेव्हा परतीच्या प्रवासाला निघतो, त्यावेळेला ते चंद्रभागेचं स्टँड आहे तिथे, त्यांना तुम्हाला माहिती आहे चंद्रभागा स्टँड, त्या स्टँडवर इष्टीच्या गाड्या बऱ्याच लागलेल्या असतात. घरी यायची प्रत्येकाला ओढ लागलेली असते, कारण 15-20 दिवस या लोकांनी प्रवास केलेला असतो. आणि त्या मग आपल्या पडश्या वगैरे घेऊन किंवा त्या पिशव्या घेऊन ते लगेच द्वादशीच्या दिवशीच प्रवासाला निघतात. इष्टीमध्ये गर्दी खूप असते, ओळीने जाणं आपल्या कोणालाही माहीत नसतं आणि त्यामुळं जागा जो मिळेल नाही का, जो पहिला येईल त्याला पहिलं प्राधान्य नाही का, तसं मग प्रत्येकजण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. पण एखादी वारकरी म्हातारी व्यक्ती, तिला काही आतमध्ये जाता येत नाही, मग ती व्यक्ती काय करते, खिडकीतून आपली पिशवी आतमध्ये टाकते आणि आपली जागा धरून ठेवते. आणि मग ज्या वेळेला इष्टीमध्ये सगळे लोक जातात आणि मग हे वारकरी बाबा आतमध्ये जातात आणि मग ते त्या एका ग्रस्तानी ती पिशवी बाजूला सारलेली असते आणि त्या पिशवीच्या जवळ तो बसलेला असतो. मग हा माणूस म्हणतो की पिशवी मी ठेवली आहे, मी तिथे नंबर लावला आहे आणि तू कशी माझी पिशवी हलवलीस? बरे साधे बोलत नाहीत बरं का, बची बाराखडी सुरू होते. आणि मग मी कधी कधी विचार करतो, काल हे लोक एकमेकाला सगळे माऊली माऊली म्हणत होते आणि आता हे कसं व्हायला लागलं? परिवर्तन आहे का आमच्यामध्ये परिवर्तन आहे का? आम्ही पारायण करतो, पण पारायण केल्यानंतर आम्ही पारायण किती झालो हे महत्त्वाचं आहे. आम्ही ईशपरायण झालो का? आम्ही भक्तिपरायण झालो का? आमच्या कामामध्ये आम्ही कर्तव्यपरायण झालो का? हे महत्त्वाचं आहे. परिवर्तन. नामदेव महाराज म्हणतात, मेरा मनो गजो गजो, माझं मन रोज मी मोजायचं आहे. कशाने मोजायचं आहे? शिंप्याकडे गज असायचा, गजाने मोजायचं आहे. दिवसभर मी जी काही कामं करतो ती कामं माझ्याकडनं झाल्यानंतर चांगली कामं होत असतील, वाईट कामं होत असतील, परंतु ज्या वेळेला मी अंथरुणात झोपणार आहे त्यावेळेला मी विचार केला पाहिजे की मी हे काम करताना वाईट कामांचा त्याग केला पाहिजे, चांगल्या कामांचा स्वीकार केला पाहिजे. अशी कामं ज्या वेळेला मी करेल ना, त्यावेळेला हे सगळं काही साध्य होऊ शकतं. आणि हे आपलं स्वतःच इन्स्पेक्शन करायचं असतं. मी माझ्या जीवनातला अनुभव सांगू का? मी जेव्हा शिक्षक म्हणून काम करत होतो ना, माझी एक पद्धती असायची बरं का. 7वीचा वर्ग माझ्याकडे बहुतेक वेळा असायचा, बहुतेक वेळा 7वीचाच वर्ग, कारण आमची शाळा 7वीपर्यंतच होती. मग मी काय करायचा की कधीकधी शेवटच्या तासाला मुलांना जरा कंटाळा आला ना, तर मी आपला प्रत्येकाला म्हणायचा, वहीचं पान प्रत्येकाने काढा. आणि वहीचं पान काढल्यानंतर त्यांना मी एक गोष्ट सांगायचा की आज तुम्ही एक वर्गातला पाठ करायचा आहे. काय पाठ करायचा? तर माझ्यामध्ये जे काही तुम्हाला दोष दिसत असतील ते तुम्ही कागदावर लिहा. तुमचं नाव त्याच्यावर टाकू नका, कारण तुमचं नाव जर त्याच्यावर टाकलं तर 20 मार्क माझ्या हातात असतात आणि कळत नकळत 15 मार्क जातील. असं पण होऊ नये. पण निशंकपणे, कारण 40 दुनी 80 डोळे आपल्याकडे असतात. आपण चालतो कसे, बोलतो कसे, वागतो कसे नाही का, आणि आपल्यातले गुण हे दुर्गुण हे आपल्याला मुलं मुलं सांगू शकतात. तसं डायरेक्ट नाही सांगणार, पण तुम्ही असं लिहून द्या. आणि मी अट घातलेली असायची की हे कागद मी कोणालाही दाखवणार नाही. ह्या कागदांचं वाचन मी घरी जाऊन करेल आणि माझ्यातले दोष मी कमी करण्याचा प्रयत्न करेल. अजूनही बरेच कागद माझ्याकडे आहेत, ते असे बंच करून ठेवलेले आहेत. मला कधीकधी असं हे आलं ना, काय म्हणतो आपण त्याला, डिप्रेशन कधीकधी येतं माणसाच्या जीवनामध्ये, मी ते कागद काढतो आणि वाचत बसतो. एका मुलाने असं लिहिलं होतं की सर, तुम्ही जी समोर मुलगी बसते ना, त्या मुलीचं नाव नंतर सांगणार आहे, तिलाच तुम्ही सारखे प्रश्न विचारता. आता आमच्या शिक्षकांची पद्धती काय असते की शिकवत असताना प्रश्न विचारायचा आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर मिळालं की लगेच पुढं जायचं. असं मी शिक्षक मंडळी शिकवत असतो. बाईंना माहीत असेल बरं का, जाधवबाई बसले समोर, त्यांना माहीत असेल, आमचे तात्या पण बसलेत, तर त्यांना आम्ही असं पद्धतीने शिकवत असतो. त्या मुलांनी तेच नेमकं लिहिलं, तुम्ही त्याच मुलीला प्रश्न विचारता. मी घरी गेल्यानंतर ज्या वेळेला ते आल्यानंतर जेव्हा वाचलं, म्हटलं बरोबर आहे बरं का, हा मुलगा जे म्हणतो ते बरोबर आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून, कारण ती बसणारी जी मुलगी होती ती अतिशय हुशार होती, ती चुणचुणीत होती, स्मार्ट होती.
सांगितलं की लगेच उत्तर द्यायचे. आता ताईनं त्या मुलीचं नाव सांगितल्यानंतर लगेच लक्षात येईल, डॉक्टर वर्षा सुभाष डांगे, जी आरोग्य विभागाची प्रमुख आहे, ती माझी विद्यार्थिनी आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी मात्र मी शिकवायला सुरुवात करायचा, त्यावेळेला शेवटच्या मुलाला समजत नाही ना तोपर्यंत आपण शिकवत राहायचं. म्हणजे आपल्यातले जे दोष आहेत हे आपल्याला असे कमी कमी करता येतील. आणि मेरा मनो गजगोजो, माझं मन मी रोज मोजायचं आहे. मला परवा संत साहित्य संमेलनामध्ये या मंडळींनी, आपणही त्याचा सहभागी होता, आपलं प्रेरणा मंडळसुद्धा त्याच्यामध्ये आहे, बरे 7-8 संस्था एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी एक जीवनगौरव पुरस्कार दिला. फरांदेताईंचा मला 2 दिवसांनी फोन आला. मी त्यावेळेला पिंपरीत आमच्या आश्रमामध्ये होतो आणि त्यावेळेला ताई म्हणाले, आपला कार्यक्रम चांगला झाला, आज पेपरला बातमी आली बरं का. म्हटलं ताई मी इकडं आश्रमात आहे, आमच्याकडं तिथं मळ्यात पेपर येत नाही. ते म्हणे नाही, फार छान बातमी आली. आणि मग आमचं थोडं बोलणं झालं. त्यावेळेला जे 4-2 वाक्य त्या मला बोलल्या त्या खूप मला भावल्या आणि मला तसंच वागणं हे महत्त्वाचं आहे. ताई म्हणाल्या की या पुरस्कारासाठी बरीच नावं आमच्यासमोर आली होती आणि बऱ्याच जणांची इच्छा पण होती, पण तुमचं नाव ज्या वेळेला समोर आलं त्यावेळेला कोणीच विरोध केला नाही. कारण तुम्हाला आम्ही नेहमी पाहतो, तुम्ही आमच्यासमोरून जेव्हा जाता येता त्यावेळेला आम्ही तुम्हाला पाहतो आणि मग तुम्ही कसे आहात हे आम्हाला चांगलं माहीत आहे आणि म्हणून आम्ही तुमची निवड केली. मला ती 4-2 वाक्य इतकी भावली की भगवंताने मला अशाच प्रकारची बुद्धी द्यावी. कुठेही आपले पाय असे वाकडे तिकडे पडता कामा नयेत, सरळच आपल्या जीवनामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे भगवंताने आपल्याला दिलं पाहिजे. म्हणून मेरा मनू गजू गजू, माझं मन मी रोज मोजायचं आहे. कर्मे विषू भजावा, कर्म ज्या माणसाच्या हातून केव्हा चांगली होतील तर त्याच वेळेला कर्माला जेव्हा भक्तीचं हृदय प्राप्त होईल. ज्या वेळेला कर्मामध्ये भक्ती असेल, एखादं काम ज्या वेळेला मी करेल त्यावेळेला कर्मामध्ये भक्ती पाहिजे, कर्माचा हेतू चांगला पाहिजे, कर्माचा हेतू शुद्ध असला पाहिजे. अर्जुनाला भगवंत तेच सांगतायत की हतोवा प्राप्तीशी स्वर्गम जित्वावा भोक्षसे महिम. लढाई करता करता जिंकलास तर तुला हस्तिनापुराचं राज्य मिळेल, लढाई करता करता मेलास तर तुला स्वर्ग मिळेल. म्हणून लढाई करताना जिंक तरी किंवा लढाई करताना मर तरी, आणि तुझं कर्म करतोय ना त्याचा हेतू तू शुद्ध ठेव. लढाईमध्ये जय होईल किंवा पराजय होईल याचा विचार तू करू नको. आणि बारकाईने जर विचार केला ना तर सगळ्या गोष्टी भगवंतच करून घेतात बरं का. आपण म्हणतो ना हे कर्म माझ्याकडनं, पण ते तिकडनंच आपोआप होतं तिकडनं. आणि का होतं तर आपलं प्रारब्ध त्याला काही हे करत असतं. कारण आपण जी काही कर्म करतो ही कर्म आपल्या वाटाला जी आलेली असतात त्यातून प्रत्येक कर्माचं फळ लगेच आपल्याला मिळेल असं नाही. काही कर्माचं फळ लगेच मिळतं, काही कर्माचं फळ 4 दिवसांनी मिळतं, काही कर्माचं फळ वर्षांनी मिळतं. मुलं वर्षभर अभ्यास करतात, पास किंवा नापास शेवटी समजतं नाही का. काही कर्माचं फळ तो कधी मिळेल सांगता येत नाही. जेव्हा दोघांची भांडणं होतात ना आणि भांडण झाल्यानंतर लगेच त्याला सूड भावनेने त्याच्याबद्दल बोलता येत नाही. पण कधीतरी तो वर्षांनी भेटला ना, 2 वर्षांनी भेटला ना, हां तू मला असं बोललास होता, आता तुला मी पाहून घेईल. म्हणजे त्यावेळेला ते कर्म म्हणजे असे दररोज केलेली कर्म सगळ्याचीच फळं आपल्याला मिळत नाहीत, मग काही साठून राहतात. महिनाभर केलेली कर्म सगळ्याच कर्माची फळं मिळत नाही, काही संचित होतात. वर्षभर केलेली कर्म संचित होतात, आयुष्यभर केलेली कर्म संचित होतात आणि संचित कर्मामुळं आपलं प्रारब्ध निर्माण होतं. आणि या प्रारब्धामुळं याचं फळ आपल्याला या जीवनामध्ये मिळालं नाही, या जन्मामध्ये मिळालं नाही तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण कधी कधी असं म्हणतो मी माझ्या जीवनामध्ये इतकं चांगलं वागतो, पण चांगलं वागूनसुद्धा माझ्याच वाटेला असं दुःख काय येतं. जीवनात तुमच्या माझ्या जीवनात खूप प्रसंग असे घडतात बघा, परंतु आपण काही काळजी करायची नाही त्याची. हे आपल्या प्रारब्धामुळं घडत असतं आणि मग प्रारब्धामुळे हे घडतं आहे ना त्याला सामोरं जायचं. आणि त्याला सामोरं गेल्यानंतर ते जे कर्म आहे ते भोगल्याशिवाय आपली त्यातून सुटका नाही. म्हणून आपण निश्चंकपणे ते कर्म भोगायचं, चिंता नाही करायची. आवडीने भावे हरी नाम घेसे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तो पाय संचिताचे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. आणि शेवटी ते म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. पण चिंता कशासाठी करायची आपण. मग त्यासाठी एक मार्ग त्यांनी सांगितला आहे की आवडीने भावे हरी नाम घेसे. म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण करणं, भक्ती करणं, आपल्या कर्मामध्ये आपण भगवंत पाहणं, मग त्यातला आनंद किती छान मिळतो बघा. याला आपण कर्मानंद असं म्हणतो.
भगवंताने अर्जुनाला ते सांगितलं, अर्जुन तू तुझं काम कर, जय किंवा पराजय याची चिंता करू नकोस. आपण महाभारतामध्ये कितीतरी प्रसंग असे पाहतो की प्रत्येक प्रसंगामध्ये यांनी भगवंतानीच त्यांना वाचवलेलं आहे. जेव्हा त्यांची ओळख झाली त्या विवाहाच्या वेळेला, त्यावेळेला नंतर ते नातेवाईक होते, अगोदर तो भाग वेगळा, परंतु ओळख झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी भगवंतानीच वाचवलं आहे. इतकंच नाही, आपण असं म्हणतो युद्ध अर्जुनाने जिंकलं, असं नाही, युद्ध भगवंताच्या विचाराने जिंकलेलं आहे. अर्जुन हा केवळ निमित्त मात्र होता, अर्जुन निमित्त मात्र होता. एक प्रसंग तर मी असा वाचला की कदाचित मी मागेही सांगितलं असेल एखाद्या वेळेला, की सगळं युद्ध संपलं, आता पांडवांचं राज्य सुरू झालं आणि त्यांची अशी सभा भरलेली आहे आणि अनेक म्हणजे फारच थोडे राजे शिल्लक होते. त्यामध्ये उडुपी देशाचा राजा पण त्या मीटिंगला होता, तोही तिथे बसलेला होता. तेव्हा काही एकाने प्रश्न उपस्थित केला की 52 लाख सैन्य युद्धाला यायचं आणि त्यावेळेला किती सैन्य मरेल हे आपल्याला सांगता येत होतं का? किती सैन्य मारायचं हे सांगता येत नाही. परंतु त्यांच्या जेवायची व्यवस्था मात्र ही अशी होती की कधी अन्न शिल्लकही राहायचं नाही आणि कधी कमी पण पडायचं नाही. हे कसं काय करता आलं? तो त्या उडुपी राजाने सांगितलं की या भावाभावांचं चाललेलं युद्ध मला काही मान्य नव्हतं, हे घरातल्या घरातली भांडणं मला मान्य नव्हती. मग मी असा विचार केला की सगळे राजे हे करतात, मदत करतायत, आपणही मदत करूया. पण काय मदत करायची? तर आपण यांच्या सगळ्या लोकांच्या जेवायची व्यवस्था आपण करायची. आणि म्हणून पहिल्या दिवशी जेवढं सैन्य होतं त्यांच्या जेवणाची व्यवस्था झाली. दुसऱ्या दिवशी काही सैन्य मारलं गेलं, जेवणाची व्यवस्था झाली, जेवण उरलंही नाही आणि कमी पडलं नाही. 18 दिवस चाललेलं युद्ध होतं. मग त्याला विचारलं हे तुम्हाला कसं शक्य झालं? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला युद्ध संपायचं त्यावेळेला सगळे योद्धे आपापल्या तंबूमध्ये जायचे, भगवान श्रीकृष्णसुद्धा आपल्या तंबूमध्ये जायचे आणि जेवण केल्यानंतर त्यांना एक सवय होती, काहींना सवय असते बघा, शेंगदाणे खातात, शेंगदाणे. तेव्हा भगवंत जेवण केले ना काही शेंगा खायचे, ते भुईमुगाच्या शेंगा खायचे आणि शेंगा खाल्ल्यानंतर शेंगदाणे खायचे आणि टरपलं खाली टाकायचे. त्यांचं जेवण झालं का मी त्यांच्या तंबूमध्ये जायचा, ती सगळी टरपलं गोळा करायचा. जेवढी टरपलं आहेत ना त्याला गुणिले 1000 तेवढं सैन्य उद्या मारणार आणि तेवढ्या सैन्याचं जेवण उद्या कमी करायचं. म्हणजे करता करवीचा सगळा शेवटी तो आहे, आपण असं म्हणतो, पण त्याच्या सत्तेशिवाय काही हलत नाही, काही चालत नाही. म्हणून त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपण जे काही कर्म करणार आहोत या कर्माचा हेतू शुद्ध असला पाहिजे. कर्माचा हेतू शुद्ध असला, प्रत्येकाचा हेतू शुद्ध आहे. आता रामायणातल्या गोष्टी आपण वाचतो, ज्या वेळेला विश्वामित्र आलेले आहेत आणि विश्वामित्र दशरथ राजाला म्हणतात की राजा तुझा एक मुलगा मला पाहिजे, कारण विश्वामित्र यज्ञ करत होते आणि यज्ञ करत असताना राक्षस त्या यज्ञामध्ये त्रास देत होते. त्या राक्षसांना मारण्यासाठी कुणाला घ्यावं? तर विश्वामित्रांनी रामाची मागणी करायला आली आणि रामाचं वय यांचं किती 9 वर्षाचं तरुण कोवळी मुलं होती आणि ते मागतायत की तुझा मुलगा तू मला दे. आता वास्तविक राजा येतो, पण राजा म्हटलं असता की गुरुदेव तुम्ही काही पण मागा, पण हे काय मागू नका. एक तर एवढ्या वर्षांनी झालेला मुलगा, यज्ञ करून झालेला मुलगा नाही का, आणि तो मुलगा राक्षसांना मारण्यासाठी द्यायचा, हे सोपं होतं का? पण राजधर्म पाळला पाहिजे, कारण राजसत्ता ही त्याच्या वरचढ होती, ती धर्मसत्ता होते आणि धर्मसत्तेला अनुसरून आपण राजधर्म पाळला पाहिजे. म्हणून विश्वामित्रांना नाही म्हणता नाही आलं त्यांना. त्यांनी आपल्या रामाबरोबर लक्ष्मणाने दिलं. म्हणजे हा जो राजधर्म आहे हेतू त्यातला शुद्ध ठेवला त्यांनी. कर्माचा हेतू शुद्ध असला की काही होत नाही. व्यापारी आहेत एक आणि आंब्याची गाडी चालली, त्या कर्माचा सिद्धांत त्याच्यामध्ये मोठं सुंदर उदाहरण सांगितलं आहे. आंब्याची गाडी आहे, त्या आंब्याच्या गाडीमध्ये काही आंबे पिकलेले आहेत, काही आंबे पाडायचे आहेत. व्यापारी मागे बसला आहे बैलगाडीमध्ये, बैलगाडी हाकणारा पुढे बसला आहे. दोघांच्या गप्पा सुरू झाल्यात. बैलगाडी हाकणारा काहीतरी गोष्ट सांगतो आहे, व्यापारी आपले त्याला हुंकारे देत आहेत. असं चालू असताना त्या ठिकाणी एक असा पक्व झालेला आंबा त्या व्यापाऱ्याने पाहिला. थोडी भूकही लागलेली होती. त्याने लगेच त्या गाडीतला आंबा घेतला आणि तो चांगला बिलबिला केला, त्याचं वरचं तोंड काढलं त्याने आणि नंतर तो आंबा इतका रसदार होता की खालून तो आंबा दाबल्याबरोबर जी वरची कोय सटकली ती एकदम इथे जाऊन अडकल्यानंतर ह्या गाडी हाकणारा विचार करायला लागला की मगाशी थोड्या वेळापूर्वी आपले मालक
आपल्या बोलण्याला रिस्पॉन्स देत होते, हुंकारे देत होते आणि अचानक का बंद झाले म्हणून त्यांनी मागं पाहिलं तर सगळ्या डोळ्यातून नाकातून सगळीकडून पाणी चाललंय आणि ते देह त्यांचा कासावीस झाला आहे, कारण श्वासच बंद व्हायची पाळी आली. एका क्षणाचाही विचार न करता त्या नोकराने त्या आपल्या मालकाच्या मानेवर जोरात फटका मारला आणि फटका मारल्यावर कोय बाहेर निघाली आणि त्याचा श्वासोच्छ्वास सुरू झाला. कर्माचा हेतू शुद्ध आहे. त्यांनी असा विचार केला नाही हे माझे मालक आहेत मग मी यांना कसा मारू, नाही का. कर्माचा हेतू शुद्ध असला की कर्म ही चांगलीच घडतात. आणि म्हणून आपण जे कर्मेविषयी भजावा, कामातच भगवंत आहे, मला दुसरा तिसरा भगवंत पाहण्याची आवश्यकता नाही, कुठेही जाण्याची गरज नाही. भगवंत मला पाहिजे असेल तर माझ्या कामात त्याचं रूप म्हणजे कामातच राम म्हणा. कामात ज्या वेळेला आपण राम पाहतो त्यावेळेला हे काम राहत नाही तर ती भक्ती होते. कर्माचे सिद्धांत बरेचसे सांगितलेले आहेत. दुसऱ्याचं काम चांगलं आहे आणि माझं काम कमी दर्जाचं आहे म्हणून आपण कोणतं का काम असेल ना आपल्याला, पण माझं काम आहे ते मी प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कधी कधी काय होतं, दुसऱ्याचं काम आपल्याला फार मोठं दिसतं, त्याला मोठा पगार असतो, पण त्यांना मोठा पगार असतो, त्यांची व्यवधानं त्यांनाच माहीत असतात, त्यांच्या काही बुद्धीचा पगार त्या ठिकाणी असतो ना. एकदा एक शिपाई होता आणि तो शिपाईने मी विचार करायचा की मी ऑफिसमध्ये जातो आणि त्या ठिकाणी ऑफिसमध्ये गेलो की 1 तासभर अगोदर जातो, सगळं ऑफिस स्वच्छ करतो आणि आपले साहेब जे आहेत ते येऊन खुर्चीवर बसतात आणि नुसतं काय सही तर करतात. वर एक फॅन आहे, समोर एक फॅन आहे, या बाजूला एक फॅन आहे आणि मी फाईल घेऊन त्यांच्या पुढे जातो आणि लगेच ते एक सही करतात त्याच्यावर आणि पगार मात्र 1 लाख रुपये घेतात. आणि मी अगोदर येतो, उशिरा जातो, याने बेल मारली की त्याच्याकडे जातो, त्याने बेल मारली की त्याच्याकडे जातो आणि पगार मात्र 20,000च घेतो. जरा खचखच चालू होते मनामध्ये सारखे. एक दिवस त्यांनी जीभ रेटून विचारलंच. त्याचा प्रश्न त्यांनी साहेबापुढे मांडला. साहेब म्हणले काय हरकत नाही, मला पगार जास्त का मिळतो असं तुला वाटतंय ना, तुला कमी मिळतो असं का वाटतंय ना, असं कर, माझं एक काम करतो. आणि दुसऱ्या दिवशी येताना साहेबांनी आपल्या पिशवीमध्ये 3 गोटे आणल्या आणि त्याला सांगितलं की ह्या गोट्यावर 3 गोट्या एकमेकावर ठेवून दाखव, मग हे तू काम केलंस ना, या महिन्याचा माझा पगार मी तुला देईल आणि तुझा पगार मी घेईल. त्याला म्हटलं काय हरकत नाही. मग तो आपला तिथं बसला की त्या गोटीवर गोटी टाकायचा प्रयत्न करायचा, पण त्या काही बसणार आहेत का एकमेकावर. 15 दिवस त्याला मदत दिली होती, 15 दिवस काहीच झालं नाही. शेवटी मग ते साहेब म्हणाले की अरे तुला नाही ते काम करता आलं का. नाही म्हणाले साहेब मला नाही जमत, आता इकडे आण. साहेबांनी त्या 3 गोट्या घेतल्या, आपल्या बोटातली एक अंगठी काढली, खाली ठेवली, त्याच्यावर एक गोटी ठेवली, दुसऱ्या बोटातली दुसरी अंगठी काढली, त्या गोटीवर ती अंगठी ठेवली, पुन्हा दुसरी गोटी त्याच्यावर ठेवली, तिसरी अंगठी काढली, त्या गोटीवर ठेवली आणि तिसरी अंगठी दुसऱ्या गोटीवर ठेवली आणि त्याला सांगितलं बघ आता हे काम केलं की नाही मी, आणि म्हणून मला जो पगार मिळतो ना तो याचा मिळतो, म्हणजे बुद्धिमत्तेचा पगार मिळतो. दुसऱ्याचं काम चांगलं आहे, दुसऱ्याचं घर चांगलं आहे म्हणून आपलं घर आपण मोडून टाकायचं का. दुसऱ्याची आई चांगली आहे, माझी आई ती माझीच आई, म्हणजे का माझं काम ते माझंच काम, भगवंताने मला दिलं आहे, त्याने मला दिलं आहे ते मी प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कर्मेविषयी भजावा, त्याच्यामध्येच मी कर्म केलं पाहिजे, त्याच्यामध्येच मी माझं कर्म पाहिलं तर तिथेच मला भगवंत मिळाल्याशिवाय राहणार नाही. आमची आजी लहानपणी म्हणायची कशाला जाता दूर आपलं इथंच पंढरपूर. म्हणजे ते वारकरी ज्या वेळेला आपण पाहतो ना, वारीला जातात पण किती शुद्ध भाव असतो. वारीला जाताना ते असा विचार करत नाहीत की यावर्षी पाऊस पडला नाही मग पेरायचं राहिले मग कसं काय होईल, शुद्ध भावनेने ते जातात. बरं परत जरी आले ना तरी त्यांच्या परिस्थितीमध्ये वारीला जाऊन काही फरक पडलेला असतो असं काही नाही, परिस्थिती आहे तशीच असते, पण आनंद मात्र त्यांना फार वेगळ्या प्रकारचा असतो. आम्ही वारीला जाऊन आलो, आम्ही पांडुरंगाला जाऊन आलो, हा जो आनंद असतो हा शुद्ध आनंद असतो. एकच दृष्टांत सांगतो आणि या ठिकाणी थांबतो कारण आपली आरतीची वेळ पण झाली आहे. माणसाने कर्म करावेत, भगवंताने आपल्याला देह दिला आहे, तो कर्म करण्यासाठीच दिला आहे. मूर्ती लाहुनी देहाचे खंत करते कर्माची, आपण खंत करून उपयोग नाही. जे मला दिलं आहे ते मी प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि त्याने मला दिलेलं आहे, एक विश्वस्त म्हणून त्याने दिलेला आहे आणि त्याला विश्वासात पात्र ठेवून मी माझी कर्म केली पाहिजेत. मग हा मिळणारा जो आनंद आहे हा आनंद आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो सच्चित आनंद आहे आणि तोच भगवंत आहे, तोच आपल्यामध्ये आहे, तो इतरत्र शोधण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसते. आपल्या ठिकाणी आपल्याला आनंद मिळू शकतो, नाही का. मग आपण जी काही कर्म करतो ना, आपण म्हणतो की काय शेवटी बरोबर येणार आहे, पैसा बरोबर येणार आहे का,
संपत्तीबरोबर येणार आहे का, घरदार आपल्याबरोबर येणार आहे का, पण आपल्याबरोबर एक गोष्ट मात्र नक्कीच येणार आहे, आपण केलेली कर्म आपल्याबरोबर येणार आहेत. एक 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. एक राजा होता. राजाला 4 राण्या होत्या. चौघींवर राजाचं सारखंच प्रेम होतं. पण पहिली राणी होती ना, ती राजाची जरा आवडती होती. उठताना, बसताना, चालताना, बोलताना, जेवताना कायम राजाच्या बरोबर असायची. दुसरी राणी होती ना, ती मात्र राजाला 4-5 दिवसांनी भेटायची, पण तिच्यावर राजाचं प्रेम होतं. तिसरी राणी होती, ती राजाला 15 दिवसांनी भेटायची, तिच्यावर राजाचं प्रेम होतं. आणि चौथी राणी राजाला महिन्यानी भेटायची, तिच्यावर प्रेम सारखंच होतं. राजाचे शेवटचे दिवस आले. यमदूत न्यायला आले. मनामध्ये विचार केला की आपण एकट्याने कसं काय जायचं, जी कायम आपल्याबरोबर असते तिला आपण विचारूया, येतेस का बरोबर. ती तुकाराम महाराजांनी का असाच विचार केला होता, पांडुरंगाने विमान पाठवलं वैकुंठाहून. पण ज्या आवलीने आपल्याला आयुष्यभर साथ दिली, महाराज म्हणाले तिला, अगं आवली येतेस का बरोबर. कारण जिजाबाई महाराजांच्यापेक्षा मोठीच होती बरं का. जिजाबाई महाराजांच्यापेक्षा मोठीच होती. आपल्या घरामध्ये सुद्धा, आपल्या घरी ज्या पत्नी असतात त्या आपल्यापेक्षा काकणभर मोठ्या असतात. सोपं नाही आहे ते. आपण आईचं ताटावर बसतो, पण या मंडळींना विहित कर्म सांभाळून प्रपंचसुद्धा करावा लागतो, आणि ते त्रागा न करता आनंदाने ते करतात. आपल्यापेक्षा मोठंच आहे हे व्यक्तिमत्व. मग जिजाबाई मोठ्याच होत्या, पण त्यावेळेला नाही महत्त्व समजलं. त्या म्हणाल्या की महाराज म्हणाले येतेस का. ते म्हणाले मी नाही येत, म्हस व्यायला झाली, तुम्ही जा पुढे, नंतर मी येईल. तर तिचा विश्वास नव्हता ना, विमान कधी येत असतं का वरून, नाही का, हा विश्वासच नव्हता. तुकाराम महाराज आपले एकटेच गेले. तसं राजाने सुद्धा विचार केला की ही आपल्याबरोबर कायम असते, हिला आपण बरोबर विचारूया. मग तिला विचारलं येतेस का. ती म्हणाली तुम्हाला यमदूत न्यायला आलेत, मला यायचं काय कारण आहे, तुम्ही आपले एकटेच जा. दुसऱ्याला विचारलं अगं तू तरी येतेस का, 8-10 दिवसांनी भेटायची ती, अगं तू तरी येतेस का. ते म्हणते आले असते हो, पण नाही येऊ शकत, तुम्ही आपले एकटेच जा. तिसऱ्याला विचारलं अगं तू तरी येतेस का, 15 दिवसांनी भेटायची ती. विचारलं अगं तू तरी येतेस का. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला यमदूत न्यायला आलेत, मला तुमच्यावर यायचं काय कारण, मी आज तुमची आहे, उद्या दुसऱ्याची सुद्धा होईल. काय फटकळ आहे, मी आज तुमची आहे, उद्या दुसऱ्याची पण होईल. या तिघींचा संवाद चाललेला होता बरं का. पण ती चौथी राणी होती ना महिन्यानी भेटणारी, ती धावत धावत राजाच्या जवळ आली आणि ती म्हणाली महाराज मी तुमच्यावर यायला तयार आहे. दृष्टांत संपला. पहिली जी राणी आहे ती आपलं शरीर आणि आत्मा. शरीर आणि आत्मा हे कायमच आपल्याबरोबर असतात. शरीराबरोबर आत्मा आहेच, पण आत्मा एकटाच वर जातो, शरीर मात्र खालीच राहतं. पहिली राणी. दुसरी राणी आले असते पण नाही येऊ शकत तुमच्याबरोबर, आपले घरातली माणसं, नातेवाईक, नाही का, चिकार वाटतं, पण आतमध्ये कोणी उडी घेतं का. रामकृष्णही आले गेले त्याविनी जग का ओसजी पडले, कुणी कुणाविनं सुतक धरिले, मी जाता राहील कार्य काय जनपळ भरवणे तिला हाय आहे. आतमध्ये काही उडी घेत नाही, नाही का. तिसरी राणी होती ती मोठी चमत्कारिक, तुम्ही लगेच हसलाच. ती म्हणाली आज मी तुमची आहे, उद्या दुसऱ्याची पण होईल. आपलं घर, आपली संपत्ती, आपली FD, नाही का, आपण जायचा अवकाश की लगेच बँकेत जाऊन सगळं नॉमिनेशन कोणाचं आहे पाहतात. आज तुमची आहे, उद्या दुसऱ्याची पण होईल. आणि चौथी राणी जी धावत धावत आली ना, ती म्हणजे आपण केलेली कर्म तेवढीच आपल्याबरोबर येणार. चांगली कर्म केली बरोबर येणार, वाईट कर्म केली बरोबर येणार, आणि ती कर्म भोगल्याशिवाय आपली सुटका नाही. भीष्माचार्य 55 दिवस शरपंजरी पडले. उत्तरायण सुरू व्हायचं होतं. एक काटा टोचला तर प्रचंड वेदना होतात. हजारो बाणांच्या शयीवर ते पडलेले आहेत. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी गेले. ते 5 पांडवी बरोबर होते, द्रौपदी बरोबर होते. आणि त्यावेळेला भीष्माचार्यांनी प्रश्न विचारला, कृष्णा मी काय असं वाईट केलं की 55 दिवस मला शरपंजरी पाडायची पाळी यावी, काय वाईट झालं माझ्याकडनं. तेव्हा कृष्णाने सांगितलं, पितामह पाहायचं आहे, आपली कर्म याला जबाबदार असतात. आणि दिव्य दृष्टी दिली आणि लगेच त्यांना आपला 25वा जन्म आठवला. 25व्या जन्मामध्ये ते एक राजपुत्र होते. रथामधून ते प्रवास करत होते नगरीमधून.
रस्त्याच्या कडेला एक काट्याचा फास पडलेला होता आणि खाली